सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आपले सर्वांचे MAIP म्हणजेच महाराष्ट्र समावेशी शिक्षण व्यावसायिक संघ या समूहामध्ये सर्वांचे प्रथमतः मी स्वागत करतो. माझा आवाज येतोय आहे का? माझा आवाज जर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की जेणेकरून आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. ओके. पुन्हा एकदा सर्व MAIPच्या सोशल मीडियातील फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि व्हॉट्सअपशी जोडलेल्या सर्व समावेशी शिक्षण व्यावसायिक बंधूंचे पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या सत्राला आपण सुरुवात करण्यापूर्वी मी MAIPचे उद्दिष्ट, आजचा विषय कोणता आहे आणि पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी विजया अवचार मॅडम यांना विनंती करतो की पाहुण्यांचा परिचय करून देण्यात यावा. विजया अवचार मॅडम. मॅडम अनम्यूट काढा तुमचं. सर्वांना प्रथम नमस्कार. आज दिनांक 7/7/2020 रोजी आपल्या सर्वांचं महाराष्ट्र समावेशी शिक्षण व्यावसायिक संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आज फेसबुक लाईव्ह पेजवर आपल्याबरोबर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चे राज्य समन्वयक श्री अजय काकडे सर हे पण आपल्याबरोबर आज लाईव्ह फेसबुक पेजवर आहेत. त्यांचंही मी स्वागत करते. त्याचबरोबर समावेशी शिक्षण व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व स्तरावरील व्यावसायिक तज्ज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे वैद्यकीय अधिकारी, सर्व ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय प्राचार्य हे देखील आज आपल्या बरोबर आहेत. त्या सर्वांचं मी या संघाच्या वतीने स्वागत करते. तसेच क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या आव्हानांवर चर्चासत्राचं आयोजन, त्याचबरोबर परिसंवादाचं आयोजन करणे, समावेशित शिक्षण क्षेत्रात संशोधन कार्य हाती घेणे हा या संघाचा प्रमुख उद्देश आहे. मानवाच्या शैक्षणिक विकासासाठी निरंतर प्रयत्न करणे या एकाच उद्देशाने हा संघ काम करत आहे. समता हा शब्द नुसतं बोलण्यापुरता मर्यादित न ठेवता तो समावेशित शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकांच्या कार्यातून प्रतिबिंबित होण्यासाठी सर्वांनी आपले या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. आजच्या या काळात जेव्हा आयुष्य खूप धावपळीचे आणि धकाधकीचे झाले असताना स्वतःच्या अंतरंगात डोकवायला मात्र कुणालाच वेळ नाही. पण आता स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांसाठीही वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्यालाही अर्थ नाही. अशाच एका महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी आज आपल्याबरोबर डॉक्टर निलेश जेजुरकर सर आहेत. आजच्या संवादाचा विषय कोरोना कालावधीतील मानसिक स्वास्थ्य आणि ताणतणाव नियोजन असा आहे. डॉक्टर निलेश जेजुरकर सर हे मानसविकारशास्त्र विभागात सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे HOD म्हणून काम बघत आहेत. वैद्यकीय सेवेबरोबरच वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांसाठी मानसिक स्वास्थ्य आणि ताणतणाव नियोजन या विषयावर त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच शिक्षण क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र हे माणसाच्या विकासासाठी काम करत असल्याने शिक्षण क्षेत्राशी ते सहज जोडले गेलेले आहेत. त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये निष्ठा प्रशिक्षण, त्याचबरोबर जिल्हा स्तरावरील समावेशित शिक्षण प्रशिक्षणामध्ये मानसिक स्वास्थ्य आणि ताणतणाव नियोजन या विषयावर त्यांनी आपलं बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. त्यांनी सरांबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये एकतरी कला जोपासावी, कारण कला माणसाला जगण्याचा अर्थ देऊन जाते. अशीच एक कला डॉक्टर जेजुरकर सरांनी देखील जोपासलेली आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या व्यावसायिक क्षेत्राशिवाय देखील सामाजिक प्रश्नांवर ते उत्तम लेखन करतात.
एवढंच नव्हे तर समाजाचं या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नाट्यरूपाने त्यांची टीम या नाटकाचं सादरीकरण देखील करत असते. नाशिकच्या ऐतिहासिक भूमीमध्ये कालिदास कला मंदिर येथे त्यांनी आपल्या या नाट्याचं सादरीकरण देखील केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ही सगळी सेवा निशुल्क दिलेली आहे. सरांना अभिनयाची उत्तम आवड आहे. नुसतं लेखनच केलं नाही तर या नाटकामध्ये त्यांनी अभिनय देखील केलेला आहे आणि उत्तम अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांकडून प्रचंड असा प्रतिसादही मिळवलेला आहे. महाराष्ट्रातील मनोविकार वैद्यकीय तज्ज्ञांपैकी एक प्रभावी अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर निलेश जेजूरकर सर आज आपल्या बरोबर आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझा आवाज सगळ्यांना स्पष्ट येतो आहे? व्हेरी गुड. सर्वप्रथम आपण ही जी काही उपक्रम सुरू केलेला आहे याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून मला तुम्ही सगळ्यांनी तुमच्याशी गप्पा मारण्याची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर समोरासमोर बसून गप्पा मारताना आपल्याला सगळ्यांनाच खूप जास्त मजा येते, पण काळच असा आलेला आहे की आपल्याला हे अंतर राखून, शारीरिक अंतर जरी आपण राखलं असलं तरी आज डिजिटल युगामध्ये या माध्यमांच्या स्वरूपात आपण आज संपूर्ण परिवार म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि आपण आज या एका वेगळ्या विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. तसं जर म्हटलं तर ताणतणाव हा आपल्या आजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळे त्याला दूर सारून आपण कसं चालणार, तर याच्याबरोबर याचं नियोजन करण्याची कला आपल्याला शिकून घेणं फार आवश्यक आहे. तरच आपण या आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी साध्य करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की आपल्याला स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो किंवा तणाव आपण जो म्हणतो हा आपल्याला आयुष्यामध्ये खरंच आवश्यक आहे का? बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला आयुष्यामध्ये तणावच नको आहे. तर या जर आपण फोड केली तर हा ताण तणाव असा शब्द आहे. आपल्याला आयुष्यामध्ये ताण आवश्यक आहे पण तणाव आवश्यक नाही. याचं साधं उदाहरण बघा. जर एखाद्या विणेच्या तारेमध्ये जर ताण असेल तरच ती विणा उत्तम वाजणार आहे. गिटारच्या तारांमध्ये ताण असेल तर ते गिटार व्यवस्थित वाजणार आहे. तसंच धनुष्याच्या दोरीमध्ये जर ताण असेल तरच बाण पुढे जाणार आहे. आपल्याला पण आयुष्यामध्ये जर काही ध्येय साध्य करायचं असेल तर तिथे सुद्धा जगण्यासाठी सकारात्मक ताण आपल्याला आयुष्यामध्ये आवश्यक असतो. मग आपण जे म्हणतो की मला नकोय मला नकोय, हे काय आहे? तर हा आहे तणाव. आपल्याला तणाव नको आहे. जो अतिरिक्त तणाव आपल्याला आयुष्यामध्ये निर्माण होतो तो कशामुळे निर्माण होतो? तर हे बघा, कुठलीही आयुष्यामध्ये जेव्हा परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला भावनिक आणि शारीरिक अशा दोन वेगवेगळ्या पातळींवरती हा तणाव किंवा स्ट्रेस निर्माण होतो. कुठलीही ऍक्शनला रिॲक्शन म्हणून आणि एखादी चॅलेंजिंग किंवा डिमांडिंग सिच्युएशन जर निर्माण झाली तर आपल्या आयुष्यामध्ये असे तणावाचे प्रसंग निर्माण होत असतात. आता आपण जाणून घेऊयात की हा तणाव समजून घेण्यासाठी काय काय प्रसंग आहे. कुठेही मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गल्लत झाली, याच्यामध्ये गडबड झाली तर तणाव निर्माण होतो. आपल्या रोजच्या आयुष्यातलं एक साधं जगण्यातलं उदाहरण घ्या. मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाली, काय होणार आहे? कांद्याचे भाव वाढणार आहे. मग कोणीतरी बातमी करतं कांद्याचे भाव वाढले, गृहिणींच्या डोळ्याला पाणी, आणि मग तणावाची परिस्थिती निर्माण होते. दुसरी गोष्ट, कधी कधी खूप जास्त प्रमाणामध्ये कांदा येतो आणि कांद्याचे भाव कमी होतात. मग शेतकरी तणावामध्ये येतात, रास्ता रोको होतो, रस्त्यावर कांदा ओतला जातो, तेव्हा सुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण होते. आपल्या आयुष्यातलं जर साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण अभ्यास केलेला आहे म्हणजे पुरवठा आहे आणि परीक्षेची तारीखच जर आली नाही तरी सुद्धा तणाव निर्माण होतो. आणि कधी कधी आपला अभ्यास झालेला नसतो आणि अचानक असं आपल्याला उद्या परीक्षा आहे अशी परीक्षेची तारीख आपल्याला डिक्लेअर होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये कुठेतरी गल्लत होते
त्या वेळेला तणाव निर्माण होत असतो. आता आपण समाज म्हणून आणि व्यक्ती म्हणून एका वेगळ्या तणावाच्या प्रसंगातून सामोरे जात आहोत. कोणता? तर आता ही कोरोनाची जी महामारी आलेली आहे त्यामुळे गेले 3-4 महिने झालेले आहे आपण एक समाज म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा एका वेगळ्या तणावाला सामोरे जात आहोत. मग आपण जाणून घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा असे आपत्तीचे प्रसंग निर्माण होतात किंवा असे तणावाचे प्रसंग निर्माण होतात त्यावेळेला नेमकं काय घडत असतं. तर आपण व्यक्ती म्हणून पण मानसिक पातळीवरती याचा वेगवेगळ्या प्रकारे सामना करत असतो आणि आपण वेगळ्या मानसिक अवस्थांमधून याच्यातून जात असतो. तर कोणते? कुठलीही आपत्ती अचानक जेव्हा आपल्याला भिडते त्यावेळेला आपली पहिली रिएक्शन ही डिनायल असते. आपलं मन ते परिस्थिती स्वीकारण्यासाठी तयारच नसतं. म्हणजे सुरुवातीला अगदी चीनच्या बातम्या येत होत्या त्यावेळेला आपल्याला वाटत होतं की आपल्या देशात येणार नाही, आपल्याकडे असं होणारच नाही, अशी परिस्थिती जशी इटलीला आहे तशी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपण डिनायल मोडमध्ये होतो. त्यानंतर जसजसा प्रभाव वाढत गेला तसं दुसऱ्या स्टेजमध्ये आपण गेलो ज्याला आपण म्हणतो अँगर. मग तिथे माणसाला किंवा समाजाला त्याबद्दल राग निर्माण व्हायला लागतो. याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, आपण असं केलं पाहिजे. लोक वेगवेगळ्या पद्धतीतून याच्यामध्ये रिॲक्ट होत असतात. तिसरी अवस्था येते त्यावेळेला माणूस बार्गेनिंगच्या अवस्थेमध्ये जातो. म्हणजे तो भाव तोलमोल करायला लागतो. असं झालं तर तसं होईल, उन्हाळा असल्यामुळे आपल्याकडे त्याचा प्रभाव वाढणार नाही, आपल्यामध्ये इम्युनिटी खूप जास्त आहे त्यामुळे आपल्याकडे याचे रुग्ण जास्त वाढणार नाही, त्याच्यामध्ये जास्त त्रास होणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपण याच्यामध्ये जर तर असं जर झालं तर तसं होईल, असं केलं तर तसं होईल, या पद्धतीने आपण याच्यामध्ये विचार करत असतो आणि एका बार्गेनिंगच्या अवस्थेमध्ये गेलेला असतो. चौथी अवस्था असते ती असते डिप्रेशनची अर्थात नैराश्याची. ज्या वेळेला असं वाटतं की परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात आहे आणि आपल्याकडनं कंट्रोल होत नाहीये त्यावेळेला मग माणसामध्ये निराशेचे, उदासीनतेचे आणि चिंतेचे लक्षणं दिसायला लागतात. एक समाज म्हणून आम्ही आज मानसोपचार तज्ज्ञ म्हणून जेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये बसतो त्यावेळेला आम्हाला असं जाणवायला लागलंय की एकूणच समाजामध्ये चिंता विकाराचे आणि या तणावाच्या प्रसंगामुळे डिप्रेशनचे, नैराश्याचे पेशंट जे आहेत यांची संख्या लक्षणीय प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. त्यामुळे बहुतांश लोक आज हे चौथ्या स्टेजमध्ये आहे ज्याला आपण डिप्रेशन असं म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची जी स्टेज आहे जी आहे ऍक्सेप्टन्स. बऱ्याच दिवसांपासून आपल्यापैकी काही तज्ज्ञ मंडळी आता म्हणायला लागलेली आहे की आपल्याला लिव्हिंग विथ कोरोना, या कोरोना व्हायरस हा आपल्याला आजारावरती नियंत्रण मिळवायचं आहे, याच्या प्रसारावरती नियंत्रण मिळवायचं आहे. पण हा जंतू लगेच विषाणू जो आहे हा समाजातून नाहीसा होईल आणि याचं समूळ उच्चाटन होईल अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये असे काही बदल करून घ्यावे लागणार आहेत जेणेकरून आपल्याला या कोरोना जरी आजूबाजूला असला तरी सुद्धा आपल्याला आपलं दैनंदिन नॉर्मल आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि यामध्येच मग आपण ज्या नवीन गोष्टी आज आत्मसात करत आहोत त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो आहे. आपण नेहमी बघतो की हे असे ही जी आपली शेवटची स्टेज आहे ऍक्सेप्टन्स, ह्या स्टेजला जी लोक पोहोचतात ती या सर्व स्ट्रेसच्या सिच्युएशन मधून बाहेर पडतात आणि एकदा स्वीकार झाला की मग माणूस स्वीकार केल्यानंतर त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करतो. जोपर्यंत आपण परिस्थिती स्वीकारतच नाही तोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल करून घेऊ शकत नाही. मी जेव्हा जेव्हा लोकांना सांगतो की अरे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, आज आपली जी परिस्थिती आहे ती आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे तर आपण पुढे जाऊ शकतो. मग काहींचा गैरसमज होतो. माझा एक मित्र म्हटला तुझं काय म्हणणं, आम्ही आयुष्यात प्रगती करायची नाही का, आम्हाला पुढच्या टप्प्यावर जायचंय, आम्ही पायऱ्या चढत असताना आज 5व्या-6व्या पायरीवर असून आम्हाला 10व्या पायरीपर्यंत जर आयुष्यामध्ये यश गाठायचंय तर मग आम्ही स्वीकार करून घ्यायचा आणि आहे तिथेच संतुष्ट राहायचं का. मी म्हटलं तसं नाही. याचा अर्थ आपण आहे तिथे थांबणं नाही, पण मी जर ह्या परिस्थितीचा स्वीकारच केला नाही की मी आज 5व्या-6व्या पायरीवर आहे तर मी माझ्या पुढचं नियोजनच करू शकत नाही की मी 10व्या पायरीवरती किंवा पुढच्या पायरीवर जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे. त्यामुळे मी माझ्या स्वतःचा, परिस्थितीचा आणि आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा जोपर्यंत स्वीकार करत नाही तोपर्यंत मला माझ्या स्वतःच्या उन्नतीचा, प्रगतीचा आणि पुढच्या नियोजनाचा मार्ग सापडत नाही. म्हणून हा स्वीकार आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा आहे. आपण बघतो की आपलं मनाचं आरोग्य जे आहे हे विचार, वर्तणूक आणि भावना
या 3 पिलर्सवरती आपल्या मनाचं आरोग्य हे टिकून राहिलेलं असतं. आणि म्हणूनच आपण जर बघितलं की यात कुठल्याही एका घटकामध्ये जर गडबड झाली, आपले विचार गडबडले तर त्याचा परिणाम भावनांवर होतो आणि मग वर्तणूक बिघडते. काही लोकांमध्ये आधी भावनांमध्ये गडबड निर्माण होते, चिंता वाढते आणि मग चिंता वाढल्यानंतर त्याचा परिणाम विचारांवरती होतो आणि मग वर्तणुकीत बदल होतात. आणि काही लोकांमध्ये पहिले वर्तणुकीमध्ये गडबड होते, नियम आणि शिस्त सोडून आपण जर खूप जास्त वागलो तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो. आणि हे सगळं होत असताना एक गोष्ट आपण कधीही विसरून चालत नाही, ती म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन ह्या दोन्ही भिन्न गोष्टी नाही आहेत, ह्या दोन्ही एकत्रित चालतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या दोघांना सोबत घेऊनच काम करावं लागतं. आणि म्हणूनच आरोग्याची जी व्याख्या आहे ती सुद्धा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे ज्या वेळेला आहे त्यावेळेला संपूर्ण आरोग्य अशी आपण त्याची व्याख्या करतो. आणखीन एका छोट्या उदाहरणातून आपण बघूयात की जेव्हा स्ट्रेसफुल सिच्युएशन येते किंवा तणावाचा प्रसंग येतो त्यावेळेला काय होतं. अशी एक कल्पना करा की तुम्ही रस्त्याने चाललेला आहात, तुम्हाला कुत्र्याची प्रचंड भीती वाटते आणि समोर रस्त्यामध्ये एक कुत्रा उभा आहे. आता माझ्या शरीरामध्ये पण बदल होणार, कारण केवळ समोर कुत्रा बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण झाली आणि हे निर्माण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट केली जाते. आपला मेंदू आपल्या शरीराच्या इतर भागांकडे ते सगळे संदेश पोहोचवतो की आता एक तणावाची प्रसंग आपल्या समोर आहे आणि आता आपल्या समोर 2च मार्ग आहेत, एक फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे एक तर लढा तरी किंवा पळा तरी. आणि अशी लढा किंवा पळा हा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये वारंवार येत असतो. मग आता जी परिस्थिती माझ्या समोर उभी आहे, या परिस्थितीमध्ये जर मला पळायचं असेल किंवा लढायचं असेल तरी सुद्धा माझ्या संपूर्ण स्नायूंमध्ये ताकद आवश्यक आहे, म्हणून माझ्या हृदयाची गती वाढते, माझं बीपी वाढतं, माझं रक्तदाब वाढतो. त्यानंतर मला एनर्जीची गरज आहे म्हणून माझ्या शरीरातली साखरही वाढते. त्यानंतर मला इंधन जळण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक आहे म्हणून माझ्या श्वासाचीही गती वाढते. आणि हे सगळं होत असताना मला 4 रस्ते जास्त दिसावेत किंवा लढाई करताना मला 4 हात लवकर दिसावेत म्हणून माझ्या बाहुल्या सुद्धा विस्फारल्या जातात. इतके सगळे शारीरिक बदल माझ्या बरोबर घडतात ज्या वेळेला माझ्या समोर एक तणावाचा प्रसंग उभा राहतो. पण गडबड अशी होती आहे की बऱ्याचदा प्रत्यक्षामध्ये फिजिकली आपण कुठे रस्त्यात उभे नसतो आणि फिजिकली कुठलाही समोर कुत्रा आपल्या समोर किंवा एखादा प्रसंग आपल्या समोर नसतो आणि हे सगळं आपल्या मेंदूमध्ये वैचारिक पातळीवरती आणि भावनेच्या पातळीवरती या सगळ्या गोष्टी घडत असतात. हे घडत असताना आपल्या मेंदूला हे समजत नाही की हा माणूस एका जागी बसलेला आहे आणि तणावाचा प्रसंग हा फक्त त्याच्या विचारांमध्ये आहे. उदाहरणार्थ मला जर अचानक कॉल आला की हेड ऑफिस मधून फोन आला तर मला माझ्या डोक्यात पहिला विचार येतो, अरे बापरे आता काय मागितलं असेल, मग आता यांना काय हवं असेल. ही जी भीती आणि एक चिंता मनामध्ये निर्माण होते त्यामुळे शरीरामध्ये मग धडधड वाढणे, श्वासाची गती वाढणे, मग त्याच्या शरीरामध्ये इतर परिणाम होणे, हे सगळं होत चालतं आणि आपलं शरीर सुद्धा आपल्या त्या तणावाच्या प्रसंगाला सामोरं जात असतं. म्हणूनच ज्या वेळेला स्ट्रेस खूप आयुष्यामध्ये वाढतो आहे त्याचं जर आपण निराकरण नियोजन व्यवस्थित केलं नाही तर मग आपल्याला भविष्यामध्ये त्याच्या अनुषंगाने येणारे जे शारीरिक आजार आहेत त्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्याला आपण हायपरटेन्शन, बीपी, डायबिटीस, निद्रानाश ह्या सगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. सतत चिंतेला सामोरं गेल्यानंतर डिप्रेशन आपल्याला येऊ शकतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं खूप आवश्यक आहे. आपल्याला प्रॉब्लेम तर लक्षात आला की हा स्ट्रेस आहे आणि अनड्यू स्ट्रेस आपल्या आयुष्यामध्ये राहिला तर आपल्याला पुढे ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मग आता आपण छोट्या आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की मला या तणावाचं नियोजन करायचं आहे तर काय करायचं आहे. गोष्टी खूप सोप्या असतात, आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी या माहीत असतात, पण या गोष्टींचं अंमलबजावणी करणं खूप दैनंदिन आयुष्यामध्ये शक्य होत नाही. उदाहरणार्थ सगळ्यांना माहिती आहे की ताणतणावाच्या नियोजनामध्ये आहार, विहार आणि विचार या 3 गोष्टींवर काम करणं आवश्यक आहे. आहाराबद्दल मी बोलणार नाही कारण मी डायटिशियन नाही, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण संतुलित आहार घेतला पाहिजे, विटॅमिन्स घेतले पाहिजे, सर्व रंग आपल्या जेवणामध्ये समाविष्ट पाहिजे. सकाळचा ब्रेकफास्ट हेवी घ्या, दुपारचं जेवण मध्यम घ्या, रात्रीचं जेवण हलकं घ्या.
ह्या सगळ्या गोष्टी आपण आवश्यक आहे, कारण शरीरावरचा ताण पुन्हा मनावर येणार आहे. आहार, विहार आणि विचार. विहारामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण दिवसभर काय केलं पाहिजे, आपण व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, सकाळी सूर्यनमस्कार केले पाहिजे, आपण चाललं पाहिजे, आपले शारीरिक हालचाली भरपूर झाल्या पाहिजे, तर आपली कॅलरी पण खर्च होणार. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, तो माझा प्रांत नाही. विचार, या गोष्टीवर मी जास्त थोडंसं बोलणार आहे, कारण विचार आपल्या आयुष्यावरती खूप जास्त प्रभाव करतात. आपण किती विचार करतो एका दिवसामध्ये याची आपण मोजदाद ठेवू शकत नाही. पण आपल्या या मनाला एक छोटीशी खोड आहे. इथे कुठल्याही प्रसंगी येणारा पहिला विचार जो आहे हा बहुतांश वेळा नकारात्मकच विचार येतो, आणि सकारात्मक विचार आणण्याची आपल्याला मनाला एक सवय लावून घ्यावी लागते. मग बरेच लोक म्हणतात, सर मग आता मला माझे सगळे नकारात्मक विचार कमी करायचे आहेत आणि सकारात्मक विचारांचं प्रमाण वाढवायचंय, तर मी काय केलं पाहिजे? काही लोक म्हणतात, मी मेडिटेशन करू का, मी संगीत ऐकू का, मी छंद जोपासू का? हे सगळे उपाय आपापल्या परीने प्रत्येकाने अंमलात आणणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. मला म्युझिक आवडतं म्हणून सगळ्यांना आवडेल असं नाही, मला कविता वाचायला आवडतात म्हणून सगळ्यांना आवडेल असंही नाही, मला साधं फिरून यायला आवडतं, कोणाला गरम पाण्याने आंघोळ केली तरी रिलॅक्स वाटतं. तर प्रत्येकाने आपलं रिलॅक्स होण्यासाठी काय आवश्यक आहे हे जसं शोधणं आवश्यक आहे. मग असे काही युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे का, असे काही छोट्या छोट्या ट्रिक आहेत का की ज्या ट्रिक जर आपण वापरल्या तर आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा करून घेता येईल? तर एक छोटा प्रयोग करायचा आहे आपल्याला. आपण आपले विचार खूप जास्त नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जसं कुठल्याही गोष्टीला विरोध केला तर त्याची ताकद वाढते. फिजिक्सचा नियम आहे, आपल्याला बायसेप्स वाढवायचे असतील तर बायसेप्सवर आपण 5 किलोचा 10 किलोचा ताण जर रोज दिला तर आपले बायसेप्स वाढतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला सरळ सरळ विरोध करायचा आपल्याला नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? विचारांवरती जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी सोपं आहे, आपल्याला आपल्या भावना नियंत्रण करता येत आहेत का ते आपण बघणं गरजेचं आहे. कारण मला असं जाणवलं की आपण ज्या वेळेला आनंदी असतो त्यावेळेला आपल्या मनात सकारात्मक विचार जास्त येतात. साधं उदाहरण घ्या, तुम्ही जर तुमच्या मुलाबरोबर खेळत असाल तर तुम्हाला त्यावेळेला नकारात्मक विचार जास्त मनात येत नाहीत, आपल्याला जास्त ताण जाणवत नाही. आपण अगदी वाळूवर जरी आपल्या मुलाबरोबर अनवाणी खेळत असू तर आपल्याला वेदना त्या वाळूच्या खड्यांच्या जास्त होत नाही, कारण आपण आनंदी असतो आणि वेदना सहन करण्याची शरीराची क्षमताही वाढून गेलेली असते. पण हेच जर तुम्ही एखाद्या अंतयात्रेला चाललेला असाल आणि अनवाणी असाल तर रस्त्याचा बारीकचा खडा सुद्धा आपल्याला जास्त जोरात टोचतो, कारण आपण त्यावेळेला भावनिक पातळीवरती दुःखी असतो आणि त्यामुळे आपली शरीराची वेदना सहन करण्याची क्षमताही कमी झालेली असते. म्हणून शरीर आणि मन हे सोबत जातात हे आपल्याला कळलेलं आहे. म्हणून तर ज्यावेळेला रिलॅक्सेशन टेक्निक सांगतात त्यावेळेला शरीरावरती काम करायला सांगतात, जेणेकरून मन रिलॅक्स होतं. म्हणजे आपल्याला कळालं की आपल्याला विचारांवरती बदल करायचा असेल तर भावनांवरती काम करायचं आहे, आणि भावनांवरती जर काम करायचं आहे तर आपल्याला आपलं शरीर सोबत घेणं आवश्यक आहे. मग मी असा विचार केला, थोडं स्मार्ट वर्क करूयात आणि अजून काही आपल्याला शोधून काढता येईल का की जेणेकरून आपल्याला आपलं भावना पण सकारात्मक ठेवता येईल. तर ह्यावर काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की एक छोटासा प्रयोग केला, तुम्ही कोणी तो करू नका, हे दररोजच्या निरीक्षणामधून मला जाणवलं, आणि कधी एखाद्या वेळेला आपण ते थोडंसं करून पण प्रयोग करून बघितलं तरी आपल्याला ते लक्षात येतं. मी एकदा असाच रॉंग साईडने जाण्याचा मला प्रसंग आला. मी 2 व्हीलर चालवत होतो. आता रॉंग साईडने जायचंय म्हटल्यावर आमने सामने समोर एखादी गाडी येणार आणि मग काहीतरी गडबड होणार. पण आपल्याला नेहमी असं जाणवतं की रॉंग साईडने आपण आहे आणि समोरून अचानक गाडी आली, ब्रेक लागले, एकदम समोरासमोर आले तर भांडण करण्याचे प्रसंग जास्त निर्माण होऊ शकतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. मग त्या दिवशी मी एक युक्ती केली. त्यावेळेला मी चेहऱ्यावर छान स्माईल ठेवलं आणि आपली छान स्माईल ठेवून मी आपली 2 व्हीलर समोर घेऊन गेलो. जे घडायला अपेक्षित होतं ते घडलं. समोरासमोर आले, ब्रेक लागले आणि मग समोरच्या माणसाने सुद्धा माझ्याकडे बघितलं. पण केवळ चेहऱ्यावर स्माईल असल्यामुळे मी फक्त त्याच्याकडे असं करून बघितल्यावर त्याची सुद्धा रिएक्शन, काय यार रॉंग साईडने आला, बघून चालना, इतकी साधी होती. काही दिवसानंतर मी प्रयोग नाही केला, पण मी माझा रेग्युलर चाललेला होतो. माझ्या चेहऱ्यावरती एक विशिष्ट ताण होता, मी कुठेतरी टेन्शन मधून आलेलो होतो, खूप जास्त काम होतं आणि मी समोरासमोर चालला असताना समोरचा एक माणूस आला आणि पुन्हा तेच ब्रेक झाले. आता इथे चूक त्याची होती, पण माझ्या चेहऱ्यावरचा त्रासिक भाव बघून मी काही बोलण्याच्या आधीच त्याने बोलायला सुरुवात केली. अरे मी तुला इंडिकेटर दिलं होतं ना,
एवढा लाईट दिला, एवढी समोरून मोठी गाडी येते, तुला दिसत नाही का? भांडणाला सुरुवात होण्याचाच प्रसंग होता. माघार घेतली, बाजूने निघून गेलो. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की केवळ ह्या चेहऱ्यावरती जर थोडंसं काम केलं तरी सुद्धा बरेच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतात. मग मी एक नियम करायचा ठरवला. रोज सकाळी उठलं की समोर आरशाच्या उभं राहायचं आणि आपल्याला बऱ्याच मोटिवेशनल स्पीकरनी सांगितलंय की समोर आपल्याला सांगायचं, टुडे इज द बेस्ट डे इन माय लाईफ अँड आय एम द मोस्ट हॅपी पर्सन ऑन दिस वर्ल्ड. याचे 2 फायदे होतात. पहिला फायदा तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे खरंच आपला दिवस आनंदामध्ये जाण्याची शक्यता वाढते. खूप लोकांनी सांगितलंय. दुसरा फायदा कोणीच सांगितला नाही, जो मी आज तुम्हाला सांगतो. दुसरा फायदा असा होतो की दुर्दैवाने तो जर दिवस वाईट गेला तर आपण इतर कोणालाही दोष देऊ शकत नाही की सकाळी उठल्या उठल्या आज कोणाचा चेहरा पाहिला होता. त्यामुळे ती जबाबदारी आपली स्वतःची राहते. आणि मग मी असा विचार करायला सुरुवात केली की ही स्माईल जर एवढं काम करते तर या स्माईलमुळे अजून काय काय गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. एक छोटं उदाहरण अजून मी तुम्हाला देतो. आता आपण सध्या शाळेला जात नाही, पण ज्यावेळेला आपण शाळेत जात होतो, प्रवास करत होतो, आपण तासभर कुठेतरी अर्ध्या तासाच्या प्रवासामध्ये बसमध्ये प्रवेश करतो आणि बसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक माणसाची अशी इच्छा असते की मला खिडकीतली जागा मिळावी. लोक खिडकीतली जागा का शोधतात हे मला अजून कळालं नाही. प्रत्येकाला काय त्या रोजच्या प्रवासात खिडकीतून बाहेर बघायचं असतं माहित नाही, पण प्रत्येकाला असं वाटतं की प्रवासामध्ये खिडकीतली जागा मिळावी. पण आज जर खिडकीतल्या सगळ्या जागा बंद असतील, प्रत्येक ठिकाणी एक एक व्यक्ती बसलेली आहे आणि आता तुम्हाला शेजारची मधली जागा फक्त एक उपलब्ध आहे, त्यावेळेला आपण काय बघतो? त्यावेळेला आपण बघतो की कोणत्या सीटवर जर मी बसलो तर पुढचा माझा अर्ध्या तासाचा किंवा 1 तासाचा प्रवास जो आहे तो जरा बरा जाईल, जरा सुखी जाईल, जरा आनंदात जाईल, जरा फ्रेश जाईल. मग जर आपण अर्धा पाऊण तासाच्या आणि 1 तासाच्या प्रवासामध्ये सोबत प्रवासी कोण आहे हे इतकं निवड करून घेतो, त्यावेळेला आपण काय बघतो हे प्रत्येकाने स्वतः ठरवावं. मग आयुष्यामध्ये जर आपल्याला जर कोणी सोबत हवं असेल किंवा कोणी आपली सोबत करावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण छान प्रसन्न आणि आनंदी राहिलं तर लोक ऑटोमॅटिक आपल्याची जवळीक करतात, लोक आपल्या जवळ येतात आणि आपल्याला चांगले सोबत आणि साथीदार मिळतात. आता मी तुम्हाला एक त्रिसूत्री सांगणार आहे की या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ताणतणावावरती कसं नियोजन करू शकतो. 2 गोष्टी आपण दूर ठेवाव्यात असं आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. जर दुःख नको असेल तर आपण आपल्या अपेक्षा आणि तुलना यांना थोडी मर्यादा ठेवली पाहिजे. अपेक्षा कोणाकडनं नाही ठेवायची तर कोणाकडनंच नाही ठेवायची. मी कोणावर प्रेम करायचं हे मी ठरवू शकतो, मी कोणावर किती आणि कसं प्रेम करायचं हे मी ठरवू शकतो, पण माझ्यावर कोणी किती प्रेम करायचं आणि कसं प्रेम करायचं हे मला ठरवता येत नाही. अपेक्षा आणि तुलना या दोन्ही गोष्टी बऱ्याचदा सोबत जातात. तुलनाही करू नका, कोणाशी करायची नाही. आपल्या ऑफिसमध्ये इतर काम करणाऱ्या शिक्षकांशी, मित्राशी, डॉक्टरांशी, इतर कर्मचाऱ्यांशी तर नाहीच नाही. मी तर यापुढे जाऊन सांगतो की सख्या भावाची सुद्धा तुलना करू नका. कारण आई वडील कितीही म्हटले की आम्ही दोन्ही भावांवर, दोन्ही मुलांवर आमच्या अगदी सेम प्रेम करतो, तरी मुळामध्ये हे प्रत्यक्षात येणं खूप अवघड आहे आणि अशक्य आहे. साधी गोष्ट आहे मंडळी, कुठल्याही पालकांना किंवा जोडप्याला जेव्हा पहिलं बाळ होतं त्यावेळेला त्यांची रिएक्शन खूप वेगळी असते. पहिल्या बाळाला नवीन बाळा ते दोपटे, स्वेटर, कानटोपी, लसीचं सगळं टाइम टेबल, त्याचं खाण्याचं सगळं पथ्य, पाणी, ते सगळं, ते पण दोघं नवीन आई वडील झालेले असतात, त्यामुळे सगळा तो नाविन्याचा कारभार वेगळा असतो. पण ज्या वेळेला 3 ते 4 वर्षांनी दुसरं बाळ घरामध्ये येतं त्यावेळेला दुसऱ्या बाळाला सेकंड हँड बाळा ते दुपटे, स्वेटर, इतकंच नाही तर आई वडील सुद्धा त्याला सेकंड हँड मिळालेले असतात, ते अनुभवी असतात आणि त्यामुळं त्याच्या वाट्याला येणारे अनुभव हे असतात हे थोडे वेगळे असतात. याचा अर्थ आई वडील त्याच्यावर प्रेम कमी करतायत असं नाही, पण संगोपनामध्ये अगदी सेम दोन्ही मुलांच्या बाबतीत होऊ शकत नाही. पहिल्या मुलाचं वय जेवढं असतं तेवढंच त्याच्या आई वडिलांचं वय असतं आई वडील म्हणून, पण दुसऱ्या मुलाचं वय जसं असतं त्यापेक्षा त्याच्या आई वडिलांचं वय हे 3 ते 4 वर्षांनी जास्त असतं. सो इट इज डिफरंट. त्यामुळे ते दोघांशी सारखंच वागतील असं शक्य नाही. आणि जे मुलांच्या बाबतीत शक्य नाही तिथे सुनांनी पण कसं बरं अपेक्षा ठेवावी
की सासू दोन्ही सुनांची अगदी सेम सेम रिॲक्ट होईल. पहिली सूनबाई घरात येते त्यावेळेला सासू पण नवीन नवीन सासू झालेली असते, ऐकून सासू झालेली असते, दुसऱ्यांचे अनुभव ऐकलेले असतात, तिलाही कळत नसतं. नवीन मुलगी आहे, मग ते शिस्त माझ्यासारखीच सून माझी वागली पाहिजे, माझ्यासारख्याच भाज्या जमल्या पाहिजे, माझ्यासारख्याच पोळ्या जमल्या पाहिजे, मी जसं घर नीटनेटकं ठेवते तसंच ते झालं पाहिजे. किचनमध्ये पहिल्यांदा कोणीतरी भागीदार आलेला असतो, त्यामुळे पहिल्या सासूचे थोडेसे नियम वेगळे असतात पहिल्या सुनेसाठी. मग 4 वर्षांनी सासूला कळतं की नाही, एवढं करण्याची काही गरज नाहीये, हिने केलेली भाजी पण चांगली आहे, हिने केलेल्या पोळ्या पण हरकत नाही, ही जसं घर ठेवते तर तेही काही वाईट नाही, हे पण चालण्यासारखं आहे. मग दुसऱ्या सुनेला आल्यावरती बऱ्याचदा थोडा जास्त फ्रीडम मिळतो. मग पहिल्या सुनेला असं वाटायला नको की बाबा रे, माझ्या वेळेला तर किती वेगळं होतं, मला तर किती वेगळे नियम होते, मला किती चांगलं होतं. हे असं वाटायची गरज नाही. याचा अर्थ सगळ्या सासूबाईंनी असं समजायचं नाही की मी लहान सुनेशी मोकळ्या सुनेशी मोठ्या सुनेशी वेगळं वागेल. त्यांनी प्रयत्न हाच केला पाहिजे की मी माझ्या दोन्ही सुनांना सारखी वागणूक देईल. कारण माझ्या मागच्या स्पीच नंतर मला काही सुनबाईंचे फोन आले की सर तुम्ही असं कसं म्हणतात, म्हणजे तुम्ही सासूबाईंना लायसन्स दिलंय आमच्याशी वेगळं वागण्याची. तसं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे की आपण आपलं दुःख जर कमी करायचं असेल तर आपण आपल्या लेवलला तुलना कमी करा, आपण आपल्या लेवलला अपेक्षा कमी करा आणि आपण स्वीकार ही अवस्था थोडीशी आपली वाढवली पाहिजे. आपण ऍक्सेप्टन्स लेवल जी आहे ही आपली थोडीशी वाढवली पाहिजे. आणि मी नेहमी एक गोष्ट सांगतो की तुम्ही स्वतःवरती थोडंसं प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपण काय करतो, मी याच्यासाठी हे केलं, मी त्याच्यासाठी ते केलं, मी मित्रासाठी एवढं केलं, मी भावासाठी एवढं केलं आणि बघा मग आता ते कसे माझ्याशी वागतायत. माझं म्हणणं आहे आधी स्वतःवर प्रेम करा. आधी जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. ज्याचं स्वतःचं पोट भरलेलं आहे तोच दुसऱ्याला मदत करू शकतो. ज्याने खूप पैसा कमवला तोच माणूस दान धर्म करू शकतो. त्यामुळे आधी आपण आपल्या झोळीत काय आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सर असं कसं, तुम्ही स्वार्थी व्हायला शिकवतायत. याच्याकडे माझ्यासाठी 2 दाखले आहेत. एक मी तुम्हाला थोडासा पंचतंत्रातल्या गोष्टीचा दाखला देतो. पूर्वी एका राजाने महाशिवरात्रीला म्हणे ते शंकराचा गाभारा दुधाने भरायचा ठरवला. कोणीही दूध प्यायचं नाही गावामध्ये, सगळ्यांनी दूध आणून गाभाऱ्यात ओतायचं कारण गाभारा भरायचा. पण गाभारा काही भरला नाही. मग शोधाशोध सुरू झाली की कोणाच्या घरी दूध शिल्लक आहे. त्यावेळेला एक म्हातारी सापडली जिने घरामध्ये सगळ्यांना, लहान मुलांना मोठ्या माणसांना दूध खाऊ पिऊ घातलं आणि आता तिच्याकडे वाटीभरच दूध शिल्लक होतं. राजाला राग आला. राजा म्हणे असं का केलं तुम्ही, आपल्याला गाभारा भरायचा होता, का नाही तसं झालं. आजीबाई म्हणे काही हरकत नाही. तिने फक्त वाटीभर दूध त्या गाभाऱ्यामध्ये टाकलं आणि गाभारा भरला. याच्यातून आपण काय शिकलो, तर जोपर्यंत हा आपला आत्माराम संतुष्ट नाही तोपर्यंत तुम्ही परमार्थ काय करणार, आपण दुसऱ्याला काय संतुष्टी देणार. त्यामुळे आधी इथे आपल्याला समाधान पाहिजे. आधी इथे सगळं आपल्यामध्ये जे काही एनर्जी आहे, आपल्या स्वतःवरती जे आहे, ऍक्सेप्ट युअर सेल्फ, रिस्पेक्ट युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ, फॉरगिव्ह युअर सेल्फ, हे 4 गोष्टी आधी आपल्याला स्वतःसाठी करता आल्या पाहिजे. स्वतःला माफ करता आलं पाहिजे तर दुसऱ्यांना माफ करता येईल. आणि आता त्याचं मी तुम्हाला आधुनिक उदाहरण देतो. तुम्ही जर विमानात बसला असाल तर ती हवाई सुंदरी येते आणि ती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगते की जर आपत्तीचा प्रसंग आला तर वरून ऑक्सिजन येणार आहे आणि ऑक्सिजनचा मास्क जर खाली आला तर तो पहिले स्वतःच्या तोंडाला ऑक्सिजनचा मास्क व्यवस्थित लावा आणि मग दुसऱ्याला मदत करायला जा. इथे आपण जर स्वार्थ सोडून दिला आणि शेजारच्याला ऑक्सिजन मास्क लावत बसलो तर त्याला लावता लावता इथे आपली बेशुद्ध पडायची वेळ येईल. त्यामुळे जर आजूबाजूच्यांना वाचवायचं असेल तर आधी आपण आपला ऑक्सिजन मास्क व्यवस्थित केलाय की नाही हे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी खूप जास्त अजून या खोलात विषयात जाणार नाही कारण अजून 2 मुद्दे मला याच्यामध्ये क्लिअर करायचे आहेत. पण आजच्या तणावाच्या प्रसंगामध्ये एक मुद्दा मला आवर्जून सांगावा लागतो. आपण आजकाल सगळेजण इकॉनॉमिक्स, म्युच्युअल फंड, SIP, स्टॉक मार्केट याच्याबद्दल खूप जास्त बोलतो आणि हे सगळं बोलत असताना आपण एक नवीन फंडा शिकलेलो आहोत. यू शुड नॉट कीप ऑल युअर एग्स इन सेम बास्केट. म्हणजे आपल्याकडे जी काही सगळे एग्ज आहेत ते आपण जर एकाच बास्केटमध्ये ठेवले आणि अपघात झाला तर आपले सगळे एग्ज आपण गमावून बसण्याची शक्यता वाढते. मग आपण काय करतो, थोडे म्युच्युअल फंड मध्ये टाकतो, थोडेसे स्टॉक्स घेतो, थोडं सोनं घेतो, थोडंसं फिक्स डिपॉझिट करतो, थोडं रिअल इस्टेटमध्ये करतो. असं आपण वेगवेगळ्या ठिकाणी याचं वर्गीकरण करतो. तसंच भावनांच्या बाबतीत सुद्धा इथून पुढे मी तुम्हाला सांगेल, डोंट कीप ऑल युअर एग्स इन सेम बास्केट. म्हणजे काय,
तर मी आज काही ठिकाणी बघतो की नवरा बायकोमध्ये लग्न झाल्यानंतर महिलांचं असतं, मी पिक्चर पण याच्या समोर सोबतच बघणार, मी कॉफी प्यायला याच्या सोबतच जाणार, याच्यासोबतच हॉटेलला गेलं पाहिजे, समोसा याला सोडून कसा मी खाणार, पाणीपुरी खायची मग हा सोबत कसा नाही, हे घरी आले नाही मग मी कसं जेवण करू. असं आम्ही पुरुष मंडळी फार कधी विचार करत नाही. आम्ही मित्राबरोबर कॉफी पण पितो, आम्ही मित्राबरोबर समोसाही खातो. आमचे कॉफी पिण्याचे मित्र वेगळे असतात, ऑफिसमध्ये चहा पिण्याचे मित्र वेगळे असतात, आम्ही पिक्चरला जातो त्याचे आमचे मित्र वेगळे असतात. गप्पा मारण्यासाठी घरी आम्हाला भावना मोकळ्या करायच्या असल्या तर आम्ही बायकोला त्यावेळेस आमचा मित्र मैत्रीण करून घेतो. त्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी एकाच माणसावरती किंवा एकाच गोष्टीमध्ये आपण अडकून न पडता आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळा आनंद शोधण्यासाठी आपले वेगवेगळे मित्र असले तर काय हरकत आहे. मन मोकळं करण्यासाठी आपल्याला एखादा मित्र असू शकतो. तसंच आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी पण एकच गोष्ट आहे, माझी जर खूप प्रॅक्टिस चालली तरच मला आनंद आहे, उद्या जर माझी प्रॅक्टिस बंद झाली तर मग माझं काय होईल आणि मग जगण्यात काही अर्थच राहणार नाही. सध्या खूप जरी चर्चा चालू आहे, मला त्या विषयाला हात नव्हता घालायचा, पण काही लोक आत्महत्या करतात. मग मला चित्रपट मिळाले तरच माझ्या आयुष्यात जगण्याला अर्थ आहे आणि मग आता चित्रपटच जर मिळाले नाही तर मग कसं बाबा हे सगळं संपलं माझं आयुष्य. असं नको. हे जर नसेल तर मी काय करू शकतो, माझ्याकडे प्लॅन बी नेहमी तयार पाहिजे. अजून कुठेतरी माझा दुसरा इंटरेस्ट पाहिजे, अजून कशात तरी मी माझा आनंद शोधू शकलो पाहिजे. एक व्यक्ती म्हणजे माझं पूर्ण आयुष्य होता कामा नाही आणि एक काम म्हणजे माझं पूर्ण आयुष्य होता कामा नाही. एक व्यक्ती, तुमचा नवरा, तुमचा मित्र, तुमचा सोबत, तुमचा फियांसी, तुमचा प्रेमी हा तुमच्या आयुष्याचा भाग असू शकतो. याला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कामाला आपण आपलं पूर्ण आयुष्य जर समजायला लागलो तर मग आपल्याला त्याचा तणाव जास्त येतो. काम कामाच्या ठिकाणी, फॅमिली फॅमिलीच्या ठिकाणी, हे असं आपण थोडंसं वर्गीकरण जर केलं तर आपल्याला तणाव कमी होणार आहे. आता मी 2 महत्वाचे विषय जे राहिले ते बोलणार आहे. एक की आपण आपल्या मुलांशी कसं वागायचं जेणेकरून आपल्याला तिथं आपला जो तणाव आहे तो आपल्याला या खास करून आताचा जो लॉकडाऊन काळ आहे, या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि इतर वेळेलाही ते प्रिन्सिपल्स आपल्याला कामाला येतात की आपण आपल्या मुलांशी वागताना काय करायचं. आणि हाच उपदेश आपण आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांपर्यंत सुद्धा पोहोचवा, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये मुलांसाठी पण काहीतरी करता येईल. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की लहान मुलं जी असतात ते एनर्जीचं खूप पॅकेट असतं, त्यांच्यामध्ये खूप सारी एनर्जी, खूप सारी ऊर्जा सामावलेली असते आणि या ऊर्जेला, या एनर्जीला जर व्यवस्थित निचरा झाला नाही, तिला जर व्यवस्थित नियोजन झालं नाही, त्याला जर व्यवस्थित काम मिळालं नाही तर मग त्याच्यातून त्यांच्यामध्ये वेगवेगळे मानसिक तणावाचे प्रसंग किंवा भावना निर्माण व्हायला लागतात. आणि मोठ्या माणसांसारखं त्यांना सांगता येत नाही की मोठ्या माणसांसारखं त्यांना सांगता येत नाही की मला उदास वाटतंय, की मला कोणाशी तरी बोलायचंय. मुलांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. मग त्यांच्यामध्ये चिडचिड वाढू शकते, घरामध्ये वस्तूंची तोडफोड वाढू शकते, ते एका ठिकाणी बसत नाही, अस्वस्थ होतात. आपल्या बाबतीत काय होतं आहे की आपली जी पिढी आहे, या पिढीचा जर IQ आपण म्हटलं की साधारणतः 100-110च्या ऍव्हरेज मध्ये आहे, तर आपली जी पुढची पिढी आहे ही खूप डिजिटल पिढी आहे, आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहेत, माइलस्टोन्स लवकर अचीव्ह करतात. आणि आपल्या घरामध्ये जी साध्या सामान्य मुलं आपण बघतो ती खूप आपल्यापेक्षा फास्ट आहेत. त्यामुळे काय होतं की त्यांना आपल्याला बऱ्याच ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा त्या गोष्टींमध्ये त्यांना पटकन आनंद मिळत नाही. त्यांचे आनंदाचे साधनं वेगळी आहेत. एक तर आपण त्यांना यावेळेला समजून घेणं फार गरजेचं आहे की मुलं सध्याच्या काळामध्ये बाहेर जाऊ शकत नाहीये. आपण जसे नियम पाळतो तसं त्यांना ते पाळणं शक्य होत नाही. त्यांना त्यांच्या मित्रांमध्ये जाता येत नाहीये, मिसळता येत नाहीये. त्यांना आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपल्याला प्रसंगी त्यांचं मित्र होऊन त्यांच्याबरोबर खेळणं फार आवश्यक आहे. मग हे खेळ खेळत असताना आपण बैठे खेळ खूप खेळू शकतो. आपण चेस खेळू शकतो, कॅरम खेळू शकतो, अगदी जोडपत्ता खेळू शकतो, बदाम सात खेळू शकतो, ल्युडो खेळू शकतो. चल्लस हा जुना खेळ आहे. पाटावरती आपण ती घरं आखून चंपल पाणी काही लोक म्हणायचे किंवा चल्लस म्हणायचे. तर हे खेळ आपण आपल्या मुलांना नवीन शिकवले पाहिजे. हे सगळं मी आमच्या घरामध्ये प्रॅक्टिकली गेले 3-4 महिने केलंय. चल्लस खेळून झाला, कागदाचे घोटीव कागदाचे कार्यक्रम करून झाले. त्याच्यानंतर अगदी आपण टिंब काढायचो
रांगेमध्ये आणि मग ते चौकोन तयार झाला की तो चौकोन या मित्राचा, असं आपण एक स्पर्धा आपल्या मित्राबरोबर पेपरवर खेळायचो. तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांबरोबर केल्या पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये जे निर्माण होणारे प्रश्न आहेत त्यांची आपण शांत चित्ताने उत्तर देणं आवश्यक आहे. कारण त्यांना करोना, तो व्हायरस, तो कसा ट्रान्समिट होतो, हे आपल्याला अगदी सखोल जरी समजून सांगता आलं नाही तरी त्यांना बेसिक नॉलेज देणं गरजेचं आहे. पण घरामध्ये बातम्या लावून बसणं आणि आज 200 पेशंट पॉझिटिव्ह आले, आज 6 डेथ झाल्या, बापरे किती वाढत चाललंय, अशा प्रकारचे न्यूज प्लीज घरामध्ये मुलांसमोर लावून बसू नका. त्यांना यातलं काहीही कळत नाही. मी माझ्या 3 वर्षाच्या मुलीला पण करोना हा एक न दिसणारा छोटासा आपला एक विलन आहे, राक्षस आहे आणि तो कसा ट्रान्समिट होतो हे शिकवलं आहे. आता प्रॉब्लेम असा होतो की मी घरी गेल्यानंतर तीच मला सांगते, पप्पा तुम्ही कोरोनाची फाईट करून आलेला आहात, तुम्ही बाजूला थांबा, पहिले हात धुवून घ्या, आंघोळ करा, माझ्या बेडवर यायचं नाही, माझ्या बेडरूम मध्ये शिरायचं नाही. म्हणजे त्यांना एकदा गोष्टी आपण समजून सांगितल्या तर त्यांना त्या समजतात आणि आपल्याला ते चांगलं सांगतात. म्हणून आपण त्यांच्याशी मोकळं बोलणं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे खूप खूप आवश्यक आहे. त्यांच्या वयानुसार त्यांचे प्रश्न बदलत जाणार. तू घबरे, तुला काही कळत नाही, मी बातम्या बघतोय, असं आपण करायचं नाही. त्यामुळे आपण शांत चित्ताने त्यांना वेळ देणं, त्यांची एनर्जी खर्च करण्यासाठी काय करणार. तर मला माझ्या एका टीचरने सांगितलं की ते घरामध्ये फुगा बनवायचे आणि फुग्याचा व्हॉलीबॉल खेळायचे. म्हणजे घरामध्ये तोडफोड होत नाही. घरात क्रिकेट खेळू शकत नाही तुम्ही, फुटबॉल खेळू शकत नाही, नॉर्मल व्हॉलीबॉल खेळू शकत नाही, वस्तू तुटू शकतात. पण एक फुगा बनवून फुग्याचा व्हॉलीबॉल आपल्याला जर घरामध्ये खेळता आला तर त्यांची एनर्जी तिथे खर्च होते. अजून काय करू शकतो, तर मुलांना किचनमध्ये भांडे खेळायला फार आवडतात. म्हणजे तुम्ही छोटे छोटे भांडे नका देऊ, पण हेच जर तुम्ही त्यांना म्हटलात की चल माझ्यासोबत तू आज मला स्वयंपाकाला मदत कर, पीठ कसं मळायचंय त्याला मी तुला छोटासा गोळा बनवायला शिकवते, मी तुला शिकवतो. इथं असं नाही की फक्त मुली आहेत म्हणून त्यांनी किचनचं काम शिकणं आवश्यक आहे. मुलांनी सुद्धा किचन मधली सगळी कामं शिकणं आवश्यक आहे. त्यांना आपण कपडे धुवायला, भांडे घासायला, भांडे धुवायला, जर थोडीशी मोठी मुलं झाली असतील तर अगदी त्यांना सुरी देऊन आपल्या निरीक्षणाखाली भाजी कशी कापायची, 3री 4थी 5वीच्या मुलांना आपण त्या गोष्टी सुद्धा शिकवू शकतो. 4थीच्या मुलीला आपण चहा कसा ठेवायचा हे शिकवू शकतो. आणि हे शिकताना त्यांच्यामध्ये एनर्जी पण खर्च होते आणि त्यांना आपण काहीतरी शिकतो आहे हेही जाणीव होते आणि ती स्वावलंबी होतात. आणि अजून 15-20 वर्षांनी जर कधी त्यांच्या नशिबात परत चुकून एखादा लॉकडाऊन आला तर मग आम्हाला खायला मिळत नाही आणि आता डबे कसे मिळणार अशी प्रसंग निर्माण होणार नाही. प्रत्येक माणसाला स्वतःपुरतं काहीतरी करून खाता आलं पाहिजे. म्हणून ह्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आपल्या मुलांना सोबत घेतलं पाहिजे. अंथरूण करताना मदत घेतली पाहिजे, त्यांचे कपड्याचे घडी घालताना आपण मदत केली पाहिजे. शिस्त लावणे मुलांना हा पण एक फार वेगळा कार्यक्रम असतो. शिस्त लावणं म्हणजे अगदी असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, एकदम कडक नियम लावायचे आणि तशीच शिस्त लावली जाईल असं काही होत नाही. हे सुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्याने फॉलो करावं लागतं. एक तर शिस्त लावण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये काय शिस्त लावायची हे एकदा सगळ्या वरिष्ठ लोकांनी आपापसात ठरवून घ्या. नाहीतर आई एक सांगते, बाबा एक सांगतात, आजोबा एक सांगतात, आजी काहीतरी वेगळं सांगते आणि मग मुलं याच्यामध्ये फार हुशार असतात आणि मग त्यांना बरोबर समजतं की कुठल्या प्रसंगाला कोणत्या माणसाकडे गेलं की काय मिळतं. त्यामुळे आपल्यामध्ये पहिल्यांदा युनिटी असली पाहिजे. आपण जे प्रिन्सिपल्स ठरवले आहेत ते सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. जेवताना टीव्ही किंवा स्क्रीन समोर नको, हा नियम जर आपण केलेला असेल तर घरामध्ये कोणीही व्यक्ती मोबाईलवर व्हॉट्सअप बघत जेवताना कामा नये किंवा बातम्या लावून जेवण करणे कामा नाही. हा नियम जो मोठ्यांसाठी तोच लहानांसाठी. किंवा घरामध्ये पसारा होत असेल तर आपण त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं पाहिजे की हा पसारा तुझा तू आवरायचा आहे. पसारा करायला हरकत नाही, पण मग केल्यानंतर हा पसारा तुझा तू आवरायचा आहे, पहिल्यांदा सांगायचं आहे. दुसरा गोष्ट, आपण त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत हे अगदी बसून समोर सांगितलं पाहिजे. अगदी चिडचिड करतच सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. बसा आणि एकदम मोठ्या माणसासारखं त्यांना समजून सांगा की हे असं आहे, आपण असं ठरवलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला घरामध्ये वागायचं आहे. इतकं स्पष्ट आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. दुसरं, आपण नुसतं बोलणं उपयोगाचं नाही तर आपण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. जर एखादी त्यांच्याकडनं वागणूक चुकीची झाली किंवा वागणं चुकलं तर त्याच्यावर ऍक्शन पण आपण घेतली पाहिजे. त्याने जर पसारा आवरला नाही तर त्याला सांगायचं की तुझ्या खेळण्या मी आता उचलून बाजूला ठेवून दिल्या आहेत आणि जोपर्यंत मला खात्री होत नाही की तू त्या स्वतः परत उचलून ठेवशील तोपर्यंत मी तुला खेळणी खेळायला देणार नाही. ही ऍक्शन घेणं, आपण त्याच्यावरती फर्म राहणं
हे सुद्धा खूप आवश्यक आहे. या सगळ्या शिस्त लावण्याच्या प्रकारामध्ये आपण बऱ्याचदा आपल्या मुलांना नाही ऐकण्याची सवय ठेवत नाही. असं पण नको. त्यांनी एखादी गोष्ट मागितली आणि ती लगेचच्या लगेच मिळाली पाहिजे. आपल्याला जर असं वाटत असेल की ही गोष्ट आत्ता नाही, आत्ता मला केक खायचा, आत्ता केक खाण्याची वेळ नाहीये आणि आत्ता लगेच केक मिळणार नाही, आपण त्याच्यासाठी पळापळ करणं गरजेचं नाही. हे छोटं छोटं नाही ऐकणं जे आयुष्यामध्ये, हे सुद्धा फार महत्वाचं असतं. कारण आयुष्यामध्ये भविष्यात येणाऱ्या एखाद्या अपयशाला पचवण्याची ताकद आपण तिथे हे छोटंसं व्हॅक्सिनेशन करत असतो. नाहीतर काय होतं, आयुष्यात नाही ऐकायची सवयच जर नसेल तर भविष्यामध्ये जर एखादा नकार आला, एखाद्या ठिकाणी माघार घ्यावी लागली किंवा एखाद्या ठिकाणी अपयश आलं तर ते पचवण्याची ताकद त्या मुलांमध्ये नसते. सो प्रत्येक गोष्ट आज के आज आणि अभी के अभी हे आपण पण आपल्या बाजूने थोडंसं याच्यावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे सगळे नियम करत असताना कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. आज जर एखादा नियम घालून दिला तर आपण तो कन्सिस्टंटली फॉलो केला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण बदल करता कामा नये. हे झालं लहान मुलांच्या बाबतीमध्ये. आणखीन एक गोष्ट असते घरामध्ये, त्याच्यावरती मी इतर वेळेला खूप जास्त बोलतो, पण आता मी 5 मिनिटं पण नाही, अगदी 2-3 मिनिटांमध्ये तो मुद्दा माझा मांडणार आहे. आणि तो मुद्दा आहे पती पत्नी संवाद. तर याच्यामध्ये आपण काय होतं की आपली घरी गेल्यानंतर सुद्धा एकमेकांमधला जो संवाद असतो त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा गडबड होते. तर जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या मुलांनी पुढे जाऊन लग्न करावं आणि लग्न संस्थेवरती त्यांचा विश्वास टिकून राहावा, तर मुलांसमोर कृपया भांडू नका. त्याचे 2 फायदे होतात. मुलं 80% वेळेला आपल्या आजूबाजूला असतात, त्यामुळे तिथे जरी काही मतभेद झाले तरी ते 80% प्रसंगी आपल्याला भांडता येत नाही. आणि नंतर मग तो विषय मुलं बाजूला नसताना घ्या. त्याचा दुसरा फायदा असा होतो की विषय जेव्हा गरम असतो त्यावेळेला जर आपण भांडणाला सुरुवात केली तर दोघंही टोकाला जातात. पण हेच जर आपण नंतर परत शांत होऊन 2 जण बसलो तर मग त्याच्यावर चर्चा करत असताना परत थोडंसं वेगळ्या पद्धतीने चर्चा होऊ शकते. त्यामुळे मुलांसमोर भांडायचं नाही. त्यांना असं वाटलं पाहिजे की जगातली सगळ्यात सुंदर नवरा बायकोची जोडी ही माझ्या आई वडिलांची जोडी आहे. हे आपल्याला मुलांना आपल्या वागणुकीतून दाखवून द्यावं लागतं. दुसरी गोष्ट आहे, आपण एकमेकांकडनं काय अपेक्षा ठेवायच्या. कुठेही लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्याला बघायला मिळत नाही. लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणजे अगदी गोड गोड आहे, प्रभू विष्णू एकदम छान स्माइल देत आहेत आणि लक्ष्मी देवी त्यांच्या बाजूला बसून एकदम छान स्माइल देत आयुष्यातले सगळे प्रसंग सॉल्व्ह करतायत, असं होत नाही. नवरा बायकोची जोडी ही शंकर पार्वतीची जोडी असते. त्याचं कसं असतं, तो आहे तोपर्यंत भोळा नाही तर तिसरा डोळा, आणि तिचं असतं ती आहे तोपर्यंत गौरी नाही तर दुर्गा. त्यामुळे आपण आपले हे रोल व्यवस्थित सांभाळले पाहिजे आणि याच्यातून आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. बायकांना पाठीभर बोलायला आवडतं, पुरुषांना वाटीभर बोलायला आवडतं. आता एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगतो, काय गडबड होते. बायको घरात असेल आणि नवरा जर बाहेरून आलेला असेल तर तिची अपेक्षा असते की आले आले त्याला खूप सारे प्रश्न विचारते. का हो, काय झालं, टेन्शन मध्ये आहात का, का बरं तुम्ही उदास दिसताय, बाहेर काही झालं का, रिक्षावाल्याशी भांडण झालं का, साहेब काही म्हटले का, EMIचं काही टेन्शन आहे का. तिची अशी अपेक्षा असते की मुलगा जसं शाळेतून आल्यावर आईला सगळं सांगतो तसं नवऱ्याने पण सगळं सांगावं. मोठा झाल्यावर मुलगाही सांगत नाही. पण नवऱ्याला कसं असतं, तिने खूप जास्त विचारल्यावर तो येते एकच म्हणतं, काय चाललंय तुझं. तिथे भांडणाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. उलट होतं कधी कधी, नवरा घरात बसलेला आहे आणि बायको बाहेरून येते आणि मग ती येऊन त्याला सांगायला सुरुवात करते, आज असं झालं तसं झालं, रिक्षावाल्याशी वाद झाला, साहेबाने हे काम सांगितलं, हा रिपोर्ट मागितला, शाळेत असं झालं, इकडे तसं झालं, ऑफिसला तसं झालं. आणि मग ते सगळं झाल्यावरती नवऱ्याचे 2च शब्द असतात. कारण ती पाठीभर बोलल्यावर तो वाटीभर थोडंसंच बोलतो, तो सोपं सांगतो, दे सोडून. पण नोकरी सोडणं हा तिचा त्यावर पर्याय नसतो. मग याच्यामध्ये आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. एक तर पुरुषांची मेमरी खूप कमी असते, बायकांची मेमरी खूप स्ट्रॉंग असते, त्याच्यामुळे खूप सारे वेगळे वेगळे प्रसंग निर्माण होतात. याचं साधं उदाहरण बघा, तुम्ही लग्न कार्यात जातात त्यावेळेला साडी देण्याचा प्रकार हा नेहमी बायकांसाठी असतो. बायकांना साड्या देण्या घेण्याचा कार्यक्रम होतो, कारण त्या लक्षात ठेवतात कुठल्या लग्नात कुठली साडी कुठल्या बाईला कशी फिरली आणि मग देण्या घेण्याच्या साड्या कशा 3 लग्न फिरून आल्या. पुरुषांच्या लक्षात राहत नाहीत म्हणून त्यांना टॉवेल टोपी देतात, त्यांना काही लक्षात राहत नाही कुठल्या लग्नात कुठली टॉवेल कुठला टोपी भेटला, ते आपली टॉवेल टोपी बायकोकडे देऊन मोकळे होतात. पुरुष क्रिकेटची मॅच बघतात आणि बातम्या बघतात का, कारण कालच्या बातमीचा आजच्या बातमीशी संबंध नसतो,
कालच्या मॅचचा आजच्या मॅचशी संबंध नसतो, ते लक्षात ठेवायच्या भानगडीत पडत नाही. बायका डेली सोप बघू शकतात, कारण त्या डेली सोपमध्ये गेल्या महिन्याभरात काय झालं, कोणाचे काय कसे नातेसंबंध आहेत आणि मग ते कसं कसं सगळं आलंय ते बायका लक्षात ठेवू शकतात. म्हणून त्यांची मेमरी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ते डेली सोप एन्जॉय करतात. त्यामुळे आपल्या आवडीनिवडी भिन्न का आहेत हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या आवडीनिवडी भिन्न आहेत, आपण भिन्न आहोत, आपण वेगळे आहोत स्वभावाने, आणि म्हणूनच एकत्र संसार करण्यामध्ये मजा आहे. म्हणून जर अशी आपली बायको जर घरी आली आणि ती जर असं काही आपल्याला सांगत असेल की एवढं झालं तेवढं झालं तेवढं झालं, तर माझ्या सगळ्या मित्रांना मी या माध्यमातून एकच विनंती करेल की 2च शब्द बोला. तुम्हाला जास्त बोलणं जमणार नाही, तुम्ही 2च शब्द बोला. किती करते तू घरासाठी, किती दमतेस, बस. तिला तेवढं ऍप्रिसिएशन आवश्यक असतं की मी जी मरमर करते कुटुंबासाठी त्याची जाणीव समोरच्या माणसाला आहे. आणि मी माझ्या सगळ्या भगिनींना इथे विनंती करेल, असा जर नवरा टेन्शन मध्ये आला तर खूप प्रश्नांची सरबत्ती देऊ नका, त्याला एक गरम चहा द्या, तुमची डेली सोप बंद करून बातम्या लावून द्या. तो त्या बातम्यांमध्ये स्वतःचे प्रॉब्लेम सबकॉन्शियस लेवलवर सॉल्व्ह करत असतो, आणि त्याच्या बाजूला बसून फक्त एक वाक्य बोला, मी आहे तुमच्या सोबत, बस. पुरुष हा वर कितीही स्ट्रॉंग दिसत असला तर कमालीचा भित्रा प्राणी आहे. लहानपणी आई घरात नसली तर यांना अस्वस्थ व्हायचं, आणि आता बायको घर सोडून गेली तर काय होईल या चिंतेने ते परेशान होतात. ते भाऊबीजला कितीही जोक टाकत असतील व्हॉट्सअपवर, बायको माहेरी गेली, स्वातंत्र्य दिने वगैरे वगैरे, तर असं प्रत्यक्षात काहीही नसतं. ही सोबत आहे म्हटल्यावरती मी आयुष्यातली कुठलेही आव्हानांना सामोरा जाऊ शकतो अशी ताकद त्यांच्या मनामध्ये येते. आणि हे माझं काही वैयक्तिक मत नाहीये, कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे की बायको ही क्षणाची मैत्रीण आणि अनंत कालाची माता असते. त्यामुळे आपल्याला जी काही मुलं आहेत त्यात +1 ऍड करायचं आणि सांभाळायचं. आणि माझ्या भावंडांना मी इथे भावांना सगळ्यांना एक सल्ला असा देईल की आपण प्रेम खूप करतो बायकोवर, पण आपण सांगायचं विसरतो. आपल्याला बोलताना आपले शब्द चुकतात. 2 प्रसंग सांगेल आणि मी थांबेल. एक, ती खूप नटून थटून तयार होते, लग्नाला जायचं असतं, साडी नेसून येते, समोर पुन्हा पुन्हा तिच्या मिऱ्या नीट करते, पाठीमागून पदर नीट करते. तिची एकच अपेक्षा असते की तुम्ही म्हणावं की छान दिसते, पण आपल्या ते लक्षात येत नाही. आपण 2 मिनिटात तयार होऊन बसलेलो असतो, आपल्याला कधी निघायचं. मग तीच न राहून विचारते की कशी दिसते. आता इथे तरी आपण सुधारायला अपेक्षित होतं आणि आपण म्हणायला पाहिजे होतं की चांगली दिसते, तर पण आपण पुन्हा चुकतो आणि आपण म्हणतो साडी छान दिसते तुला ही. अरे मित्रा, साडी छान आहे म्हणूनच तिने ती घातलेली आहे. इथे आपण तू छान दिसते आहेस आज असं म्हणणं अपेक्षित आहे. तेवढा थोडासा बदल करून घ्या. अधूनमधून बायकोला आय लव्ह यू म्हणत राहा, कारण आपल्यावरती आय लव्ह यू टू म्हणण्याचेच प्रसंग येतात. तीच पहिल्यांदा म्हणते आज तुम्ही या शर्टमध्ये छान दिसतायत अमुक तमुक. आणि दुसरा प्रसंग, घरी गेल्यानंतर आपण जर आपल्याला स्वयंपाक आवडला तर आपण अर्धी चपाती 1 चपाती जास्त खातो. त्या दिवशी अगदी तुडुंब जेवण करतो, पण आपण म्हणायचं विसरून जातो की आज भाजी छान झालेली आहे. करणाऱ्या बाईला त्या शब्दांमुळे खूप आनंद मिळतो. ती आई असेल, बायको असेल, कोणी असेल. फक्त खात्री करून घ्या की आज ती भाजी शेजारच्या घरातून नाही आलेली, आपल्याच घरात बनलेली आहे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या आपण जर आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात केल्या, मुलांबरोबरचे प्रसंग, आपले वैयक्तिक प्रसंग, बायको बरोबरच्या गप्पा गोष्टी, ह्या सगळ्यांना जर आपण एकत्रित केलं तर मला असं वाटतं की ह्या लॉकडाऊन आहे असा काळ परत आपल्या आयुष्यात येणार नाही. हा एक थोड्या कालावधीसाठी आलेला, कालखंडासाठी आलेला पिरियड आहे. याच्यातून जे व्हायचं ते होणारच आहे. जे आपल्या हातात आहे त्यावर आपण काम करूया. जे आपल्या हातात नाही त्यावर उगाच चर्चा, गॉसिपिंग आणि एनर्जी वाया घालवू नका. माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सर, जर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देऊयात. माझ्या मते आपण 50 मिनिटं बोललेलो आहोत. धन्यवाद सर. अगदी 50 मिनिटे म्हणजे आणखी 50 मिनिटे चाललं असतं तरी खूप चांगलं वाटलं असतं. कारण ह्या दैनंदिन जीवनातल्या, व्यावसायिक जीवनातल्या, रोजच्या व्यवहारातल्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. माणसाच्या जीवनामध्ये ताण तर आहेच. ताण असल्यानंतर आपण पुढे पण जातो, पण तणाव असायला नको हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर हे ताणतणावाची जे पूर्ण विषय हाताळताना एक सर्वांसाठी महत्वाचा होता हा विषय. दुसरी महत्वाची बाब म्हणजे की याच्याबरोबर बालकांसाठी सुद्धा खूप महत्वाचं होतं. आणि त्यानंतरची महत्वाची बाब म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये पती पत्नी असेल किंवा वैयक्तिक जीवन असेल, या सगळ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचं होतं.
तर हा विषय अगदी सोबतच्या उदाहरणासह प्रत्येक गोष्टी आपण आठवण करून दिली, त्यामुळे हे प्रत्येक क्षणाक्षणाला परत ऐकावं असं वाटत होतं. आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवणं, विचारावर नियंत्रण ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आपण दुसऱ्यासोबत स्वतःचं आरोग्य सांभाळताना दुसऱ्यासोबत कसं ट्रीट होतो, दुसऱ्यासोबत कसं आपण एक्सप्रेस होतो, व्यक्त होतो, हेही खूप महत्वाची बाब आहे. आजच्या विषयाला अनुसरून खूप सारे प्रश्न सुद्धा आलेले आहेत. आपल्या समोर जो प्रेक्षक वर्ग आहे आज फेसबुक लाईव्हला जे आहेत लोक, हे सगळे हे दिव्यांग मुलांच्या सोबत समावेशनासाठी, शिक्षणासाठी काम करणार आहेत आणि शिक्षण आणि या सर्वांसाठी सांगड घालून अगदी चांगल्या प्रकारे आपण सांगितलेले आहेत. तरी सुद्धा काही महत्वाचे प्रश्न आपल्या या ठिकाणी आलेले आहेत की ज्यावेळेस घरामध्ये दिव्यांग बालक जन्माला येतं त्यावेळेस पालक स्वीकार करत नाही की माझा मूल दिव्यांग आहे किंवा माझ्या मुलाला अडचण आहे, काही समस्या आहे, आणि ते हळूहळू पुढे डिप्रेशन मध्ये जातात, स्वीकार करत नाहीत. त्यावेळेस ह्या पालकांसाठी कशा प्रकारे अधिक चांगलं सकारात्मक राहण्यासाठी मार्गदर्शन करावं असं ठाणेहून वैशाली शेख म्हणतात. काय करता येईल अशा वेळेस? यामध्ये आपण जे मगाशी बघितलं, आपत्तीच्या ज्या स्टेजेस बघितल्या की पहिल्यांदा डिनायल खूप असतो. असं काही आपल्या घरामध्ये दिव्यांग बाळ जन्माला आलेलं आहे हे पटकन पालकांचं मन स्वीकारायलाच तयार होत नाही. आणि इथे बऱ्याचदा आपल्या आधीपासूनची जी स्वप्न असतात, आधीपासून आपण असं करू, आपण हे करू, आपल्या बाळाला, मला जे जमलं नाही ते मी माझ्या मुलाकडनं जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या ज्या काही गोष्टी असतात त्या बघितलेल्या असतात. तर अशा वेळेला पहिल्यांदा ते डिनायल मोड मध्ये जातात आणि नंतर काय होतं, ज्या वेळेला ते तिसऱ्या स्टेजला, बार्गेनच्या स्टेजला पोहोचतात, त्या बार्गेनच्या स्टेजला पोहोचल्यानंतर आपण असं करून बघितलं तर आपण साधा एक उदाहरण घेऊयात की ज्या आपले IQ कमी असलेले जे मुलं आहेत, उदाहरणार्थ 50-55च्या आसपास ज्यांचा IQ आहे आणि किंवा 70च्या आधी 50 ते 70 जे माइल्ड आपण ज्याला इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड म्हणतो, तर त्या बाबतीत त्यावेळेला काय होतं की सर मग मी काही वेगळी ट्रीटमेंट करून बघू का, मी हैदराबादला जाऊ का, मी मुंबईला जाऊ का, होमिओपॅथीत काही इलाज आहे का, आयुर्वेदात काही इलाज आहे का. आणि मग अशा वेळेला या लोकांच्या भावनांचा फायदा सुद्धा घेणारे काही प्रसंग घडतात आणि हे खूप जास्त प्रमाणामध्ये त्या गोष्टींवरती पैसा, वेळ आपला खर्च करत असतात. जिथे जे होणं अपेक्षित असतं तिथे ते होत नाही. त्यामुळे आपल्याला पालकांना जर लवकरात लवकर त्यांची पुढची चौथी डिप्रेशनची स्टेज पार करून ऍक्सेप्टन्स वरती आणायचं असेल तर आपल्याला समाजामध्ये दिव्यांग मुलांचे जे काही चांगली उदाहरणं आहेत, उदाहरणार्थ येलो पिक्चर आपण जर बघितला तर येलो पिक्चर मध्ये पण तो डाऊन सिंड्रोम असलेली मुलगी सुद्धा छान स्विमिंग जर आपण तिला शिकवली तर तिने स्विमिंगच्या माध्यमातून नाव केलेलं आहे. नाशिकमध्ये सुद्धा एक डाऊन सिंड्रोम असलेला दिव्यांग मुलगा आहे ज्याने आता तो नाशिकमध्ये सुप्रसिद्ध झालेला आहे खूप, आणि त्याने सुद्धा स्विमिंगच्या माध्यमातून खूप पारितोषिकं मिळवलेली आहे. म्हणजे आपल्याला जरी आपलं मूल दिव्यांग म्हणजे कुठल्या तरी एका अंगाच्या बाबतीत कमी पडलं असेल तरी त्याचं बाकीच्या पैलूंवरती जर आपण काम केलं तर त्याच्या इतर शक्तींवर आपण काम करू शकतो. हा सकारात्मक भाव आपल्याला पालकांपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर मला असं वाटतं की आपली शिक्षकांची भूमिका याच्यात का वाढते, कारण आपल्याकडे अशी उदाहरणं खूप हवी आहे. अशा खूप जास्त उदाहरणांची आपल्याकडे संकलन हवं आहे. यांचे आपण युट्यूब वरती व्हिडिओ आपण तयार करून ठेवू शकतो, त्यांचे काही इंटरव्ह्यू तयार करून ठेवू शकतो. पालकांसाठी आपण आपले पालक ज्या भूमिकेतून जात आहेत त्यावेळेला त्या मुलाचे पालक कसे त्या भूमिकेतून गेले याबद्दल आपण त्यांना माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ सेरेब्रल पाल्सीची जी मुलं असतात तिथे फिजिओथेरपीचा खूप रोल आहे. तर मग ती फिजिओथेरपी कशी आपल्याला त्यांना उपलब्ध करून देता येईल. स्पीच थेरपीच्या बाबतीत आपण पूर्णपणे थेरपिस्टवर अवलंबून जर राहिलो तर गावागावात स्पीच थेरपिस्ट नाहीये. मग स्पीच थेरपिस्ट कडनं जर आपण काही शिकून घेतलं आणि पालकांनी जर मुलाला आपल्या शिकवलं तर इथे पालकांचा टीचर म्हणून पण आपल्याला त्यांच्यामध्ये, पालकांमध्ये आपल्याला खरं तर ती प्रेरणा पेटवावी लागते, त्यांच्यामध्ये ती ऊर्जा आपल्याला निर्माण करावी लागते आणि तिथंच आपलं स्पेशल एज्युकेटर्स जे आहेत, सगळे जे शिक्षक आहेत यांचं स्किल आपल्याला जास्त उपयोगी होईल. मला असं वाटतं की ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींचं पण एक संकलन आपण केलं पाहिजे, कारण जोपर्यंत ते ऍक्सेप्ट करत नाही पालक की हो आता माझ्या पदरात असलेलं मूल हे एक दिव्यांग मूल आहे, तर मग आपल्याला त्यांना गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज, त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर सुविधा
त्याच्यासाठी उपलब्ध असलेली निरामय योजना, या सगळ्या गोष्टींची पण माहिती दिली पाहिजे. आणि अगदी फेमस झालेले येल्लो सारखं उदाहरण दिलं ते जरी सोडलं तरी आज नाशिकमध्ये नाशिक ITI मध्ये माझी अनेक दिव्यांग मुलं जी आहेत ज्यांना आम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे 50% बौद्धिक दिव्यांगाचं, ती मुलं आज ITI मध्ये वेगळे वेगळे कोर्स करतायत, मोटर मेकॅनिकचा कोर्स करतायत, कोणी काहीतरी वेगळं शिकतायत. अशी उदाहरणं आपण त्यांच्या समोर ठेवली पाहिजे. धन्यवाद सर. तणावाच्या वेळी नेमकं आपण सांगितल्यानुसार प्रथम डिनाईल ही अवस्था येते, त्याच्यानंतर अँगरची अवस्था येते, नंतर आपण बार्गेनिंग करतो, तेव्हा कुठे मग मानसिक तणावाकडे डिप्रेशनकडे आपण जातो आणि त्यावेळेस नंतर कुठे त्यानंतर आपण ते स्वीकार करतो. जर आपण हे स्वीकार करण्याची पद्धत जर सुरुवातीला घेतली आहे, ती परिस्थिती स्वीकारली की नक्कीच आपण त्यामधून बाहेर पडू शकतो. दुसरी एक महत्वाची बाब होती सर या ठिकाणी की ज्या व्यावसायिक जीवनामध्ये अनेक पालकांशी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस काही गोष्टी राहतात. दिव्यांग मुलांच्या पालकाशी बोलताना कुठल्या बाबीनं आपण कोणत्या अँगलनं अधिक चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे याविषयी प्रश्न विचारतात सारिका मंदावकर सर. काय सांगता येईल? माणसाला भीती ही त्यावेळेला जास्त वाटते किंवा तो अस्वस्थ किंवा तणावाकडे तेव्हा जातो ज्या वेळेला त्याला त्या संपूर्ण विषयाची माहिती कमी असते. जर आपण त्यांना त्याची शास्त्रोक्त ज्याला आपण म्हणतो की ऑथेंटिक आणि व्यवस्थित पूर्ण जर माहिती दिली तर मनामध्ये असलेली अनिश्चितता कमी होते. आणि ही अनिश्चितता जर कमी झाली, त्याला त्या गोष्टीचं पूर्ण नॉलेज आलं, तर मग तो माणूस त्याच्या पुढच्या प्रसंगाला किंवा त्या गोष्टीतून मार्ग काढण्याला स्वतः तयार होतो. आता मगाशी जे मी उदाहरण दिलं रस्त्यात कुत्रा उभा आहे त्याचं, ह्या छोट्याशा प्रसंगामध्ये सुद्धा मी जर परिस्थितीचं स्वीकार करून त्यावेळेस माहिती घेतली, अरे हा कुत्रा माझ्यापासून किती अंतरावर उभा आहे, आता मी काय करणं अपेक्षित आहे, आजूबाजूला माझ्या काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची मला जर माहिती मिळाली तर मग ती माहिती मिळाल्यानंतर माझ्या मनातली भीती कमी होती. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सुरुवातीला खूप जास्त भीती होती, पण जसं आपल्याला कळायला लागलं की नाही आपण हँड सॅनिटायझेशन व्यवस्थित वापरलं, मास्क व्यवस्थित वापरला, सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित ठेवलं, तर आपल्याला त्याचा संपर्क होण्याची किंवा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे नॉलेज जसं त्या माणसाचं वाढतं तसं त्या माणसाच्या मनातली अनिश्चितता कमी होते, भीती कमी होते आणि मग तो त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी स्वतः पण तयार होतो. कारण काउन्सिलिंगचा उद्देश आपल्याला रेडीमेड सोल्युशन देणं हा कधीच नसतो. काउन्सिलिंगचा उद्देश हा आपल्याला समोरच्या माणसाला त्याला जी परिस्थिती आहे ती त्याला आपण फक्त विस्ताराने समजून सांगायची असते आणि त्याला निर्णय घेण्यासाठी आणि त्याचा मार्ग निवडण्यासाठी आपल्याला फक्त त्याला एक मार्गदर्शन करायचं असतं. आणि हेच मला असं वाटतं की काउन्सिलरची मार्गदर्शनाची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला जास्त इथे योग्य पद्धतीने बजवावी लागणार आहे. नॉलेज आपल्याला त्यांना पूर्ण द्यावं लागणार आहे. बरोबर, धन्यवाद सर. आपल्याकडे सुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये कसं हाताळायचं याच्याविषयी नॉलेज असेल तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे सांगत असतो. त्यामुळे आपण सुद्धा तेवढं सजग आणि अद्यावत राहायला पाहिजे की आपण प्रत्येक पालकाला सकारात्मक दृष्टिकोन देऊ शकू. या सध्याच्या परिस्थितीमध्ये सर मुलं घरीच आहेत, मग ह्या घरच्या वेळेमध्ये अनेकदा ऑन स्क्रीन वगैरे स्क्रीनवर आपण खूप काम करत असतो. मुलांना ते व्हिडिओ दाखवून त्याच्यामध्ये बदल घडवायचा थोडासा आपण प्रयत्न केला जातो. जर आपण त्या मुलांपर्यंत पोहोचत नसू तर व्हिडिओच्या द्वारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही वेळेस हे व्हिडिओ म्हणजे स्क्रीन त्यांच्या समोर नसेल, मोबाईलची असेल, टीव्हीची असेल किंवा कोणतीही स्क्रीन असेल, ज्यावेळेस त्यांच्या समोर नसेल त्यावेळेस त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा निर्माण होतो. हा चिडचिडेपणा कशा प्रकारे कमी करायचा असं कविता शर्मा विचारतात. त्याच्याबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे की या दिव्यांग मुलांच्या याच्यामध्ये जी सध्याची वर्तन समस्या आहेत त्या वर्तन समस्येवर सुद्धा कशा प्रकारे नियंत्रण करता येईल की ज्याच्यामुळे चिडचिडेपणा एक एक स्टेप वाढत जाते आणि ते कशा प्रकारे आपण ते कमी करायला पाहिजे याला अनुसरून सीमा पाटील विचारतात. चांगला प्रश्न आहे. दिव्यांग मुलांच्या बाबतीत माझा असा अनुभव आहे की बऱ्याचदा एका संस्थेमध्ये मी जिथे जातो तिथे बरेच दिव्यांग मुलं आहेत आणि ते वयाने मोठे आहेत, 20 वर्षापेक्षा जास्त आहेत. पण मग त्यांच्याबरोबर वागणारे जे केअरटेकर होते जेव्हा संस्था नवीन सुरू झाली त्यावेळेला ते त्यांच्याशी तो 20 वर्षाचा आहे असं समजूनच वागायचे. पण मग बऱ्याचदा दिव्यांग मुलांच्या बाबतीत वागताना आपल्याला घरातल्या व्यक्तींनाही हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला त्याच्या शारीरिक वयाप्रमाणे नाही तर त्याच्या बौद्धिक आणि मानसिक वयाप्रमाणे आपल्याला त्याच्याशी वागायचं आहे. तो जर वयाने जरी 10 असेल पण तो बुद्धीने 6 वर्षाचा असेल तर आपल्याला त्याच्याशी 6 वर्षाच्या मुलाप्रमाणेच वागलं पाहिजे. तशीच त्याची समजून घेण्याची क्षमता आहे.
आणि जर एखादी गोष्ट मुलांना एकदा सांगितल्यावर समजत नसेल तर ती वारंवार त्यांच्या समोर आपल्याला रिपीट करावी लागते. दुसरी गोष्ट आहे स्क्रीनच्या बाबतीमध्ये. स्क्रीनच्या बाबतीमध्ये असं आहे, आता मी एक पालक म्हणून माझी भूमिका वेगळी आहे आणि समोर खूप सारे शिक्षक पण आहे आणि वेगवेगळ्या संस्थांमधून वेगवेगळे नियम येत आहेत. पण सरकारने सांगितलं की लहान मुलांना 1 तासापेक्षा जास्त स्क्रीन टाइम नसावा. पण बऱ्याच संस्थांना असं वाटतं की नाही, आपला पोर्शन मागे राहून जाईल, आपण अभ्यासच शिकवला पाहिजे. तर मला असं वाटतं की त्या वयामध्ये जे कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहेत त्या कन्सेप्ट पुरतच फक्त आपण या कोरोनाच्या काळामध्ये तरी आपण जास्त भर दिला पाहिजे. प्रत्येक धडा आणि प्रत्येक चॅप्टर आणि मग त्याच्यावरचे सगळे प्रश्न उत्तर आपल्याला मुलांकडनं करूनच घेता आले पाहिजे आणि ते झालेच पाहिजे असा मला वैयक्तिक तरी आग्रह करावा असं वाटत नाही. आणि त्याच्यातून ज्या संकल्पना मुलांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे ते जास्त महत्वाचं आहे. हे करत असताना आपण असे काही व्हिडिओ आणि PDF पालकांसाठी बनवून देऊ शकतो की जे त्यांनी पालकांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वतः शिक्षक होऊन मुलांचे घरामध्ये करून घेणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक वेळेला झूम मीटिंग ऑनलाईन हे सगळ्या पालकांना आणि मुलांना शक्य होईलच असंही मला वाटत नाही. दुसरी गोष्ट चिडचिड होण्याचा मुद्दा. चिडचिड का होते तर मगाशी मी जे सांगितलं तेच की त्यांच्यामध्ये जी साचलेली ऊर्जा आहे तिचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि प्रत्येक मुलाचं हे वेगळं असतं. काही मुलांना गाड्या खेळूनच शांत वाटतं, काहींना स्क्रीन समोरच शांत वाटतं. तर जर स्क्रीनची त्यांना सवय लागली असेल तर पुन्हा इथे डिसिप्लिनचा शिस्त लावण्याचा प्रकार येतो. पनिशमेंट वर जास्त भर न देता जिथे शिस्त आपल्याला लावायची आहे. बरं, तुम्ही मुलांना काय सांगत की तू 1 तासापेक्षा जास्त स्क्रीन समोर बसायचं नाही, पण मग इतर माणसं जर घरामध्ये जर जास्त वेळ स्क्रीनवर राहत असतील, रिकामे आहेत, घरामध्ये आहेत आणि म्हणून ते जर टीव्हीवर सिरियल्स बघत असतील, बातम्या बघत असतील किंवा इतर काही गोष्टी बघत असतील तर मुलं काय म्हणतात, आता तुमचं झालं ना 1 तास, आता परत माझं 1 तास लावा. मग आपल्याला इथे मुलांच्या समोर रोल मॉडेलिंग आपल्याला आपल्या वर्तणुकीतून हे त्यांना सांगावं लागतं. मला जर असं वाटत असेल की माझ्या मुलीला मी किचनमध्ये काम करणं, माझ्या मुलाला मी किचनमध्ये काम करण्यासाठी थोडंसं मदत करण्यासाठी शिकावं, तर मी किचनमध्ये गेलो पाहिजे. आपण दोघं मिळून आज आईला मदत करू, हे जर मी करून दाखवलं तर तो येईल. हे झालं रे, जा आईला मी मदत कर किचनमध्ये म्हटलं की तो म्हणतो तुम्ही हॉलमध्ये बसून बातम्या बघणार आहे का, मग थोड्या वेळाने मी कार्टून लावतो. मग हे जे मॉडेलिंग आहे घरामध्ये आपण आपल्या वर्तणुकीतून मुलांसमोर जर ते दाखवलं, मी चित्र काढले का लॉकडाऊन मध्ये, मी गाणी ऐकली का लॉकडाऊन मध्ये, अगदी मी तुम्हाला सांगतो की दरवाजा बंद करा आणि तुम्हाला असं वाटतं की मुलं थकली पाहिजे तर छान मोठ्या आवाजामध्ये ढिंच्याक गाणी लावा, झिंगाट लावा आणि बिंदास मुलांबरोबर नाचा. हे सुद्धा करणं त्यांच्याबरोबर मजेशीर आहे. कारण आपण त्यांना जर वाटलं की हा माझे वडील माझ्याबरोबर एन्जॉय करतायत, माझे आई वडील माझ्याबरोबर एन्जॉय करतायत, तर ते त्यांच्या मनातलं मित्र म्हणून तुम्हाला सगळं सांगतील. आपण जर फक्त आणि फक्त पनिशमेंट डिसिप्लिन हाच भाग त्यांच्या सोबत ठेवला तर मग ते त्यांच्या मनातलं सगळं आपल्याला सांगत नाही, ते मित्रांना बरोबर खेळता खेळता सगळं ते सांगतात. आणि मग याच्यासाठी अगदी ते मूल दिव्यांग जरी असेल तरी आपल्याला त्याची एनर्जी काढण्यासाठी सुद्धा त्यांना म्युझिक खूप आवडतं आणि त्या म्युझिकच्या माध्यमातून आपण त्यांची नाच करून घेतला. आपण जर ठरवलं की नाही आपल्याला रोज 15 मिनिटं डान्स करायचा आहे, पण तू जर दिवसभरामध्ये इतकं छान जेवण केलं, तू जर हा 1 तासाचा अभ्यास व्यवस्थित कंप्लीट केला, ह्या आपल्या 4 ऍक्टिव्हिटी झाल्या, तर मी तुझ्याबरोबर संध्याकाळी 15 मिनिटं नाचणार आहे. पण मग ही माझी जबाबदारी आहे की मी दिलेला शब्द पाळणार आहे. मग मुलांना कळतं की नाही हे दिलेला शब्द पाळतात म्हणजे आपल्याला हे करणं आवश्यक आहे. मुलं अनुकरणातून शिकतात, त्यामुळे पहिले आपल्याला सुधारणं फार गरजेचं आहे. धन्यवाद सर. समावेशित शिक्षणामध्ये काम करत असताना गुड काउन्सिलर तर असणं गरजेचंच आहे, त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह काउन्सिलर असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण हे शिस्त पनिशमेंट हे मुलांमध्ये यावी यासाठी आपण प्रयत्न करतो, त्यावेळेस ऍक्शन जी आहे आपली ती नकारात्मक असायला हवी का, किंवा 10वी-12वीच्या पाल्यांसोबत पालकांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे आणि त्याला आपण एक व्यावसायिक म्हणून आपण कशा प्रकारे मदत केली पाहिजे, असा प्रश्न विचारतात स्मिता मामिलवाड मॅडम. काय सांगता येईल सर? पनिशमेंट ही नकारात्मक कधीच नसावी. त्यामुळे काय होतं, मुलांमध्ये नकारात्मकता जास्त निर्माण होत चालते आणि ते आपल्याला अपोनंट समजायला लागतात. हे आपल्याला कोणीतरी विरोधक आहे आणि तुम्हाला माहिती आहे विरोधक कसा असतो. मग आपण योग्य करत असेल, सत्तेतलं सरकार योग्य असेल तरी विरोधक फक्त विरोधकाची भूमिका बजावतो. मग त्यावेळेला जर ते स्वतःला आपला विरोधक समजायला लागले तर मग आपण घरामध्ये काही करायला गेलो तरी ते त्या गोष्टीला विरोधच करतील. त्यामुळे थोडीशी जी मोठी मुलं झालेली आहेत, 9वी-10वीची जी मुलं झालेली आहेत,
तर त्यांच्याशी तर मी म्हणतो की अगदी मोकळेपणानं सगळं मित्र म्हणून आपण खूप मोकळं बोलणं फार आवश्यक आहे. की तुला काय वाटतंय, तुझा कुठला अभ्यास आहे, मग तुला अभ्यास करताना पालकांना काय वाटतं, हे चल हे एवढे प्रश्न इतक्या वेळा लिहून काढ, हे इतक्या वेळा बसून वाच, एका ठिकाणी बसतच नाही, हा मोठ्याने वाचतच नाही. ते त्यांच्या हिशोबाने बघतात की असा केला तरच तो अभ्यास असतो. पण मला 10वी-12वीच्या मुलांच्या बाबतीत असं सांगावं असं वाटतं की प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली सुद्धा वेगळी आहे. माझ्यासारखा जर थोडासा एनर्जी जास्त आणि चंचल असलेला मुलगा असेल तर तो खूप जास्त वेळ एका ठिकाणी बसू नाही शकत. मग तो काय करतो, तो उभं राहून पुस्तक घेतो आणि हातात वाचत चालतो. मला बोलायला आवडतं, त्यामुळे मी माझ्या 10वी-12वीचा अभ्यास करताना बऱ्याचदा पुस्तक घ्यायचो आणि आरशामध्ये स्वतःला शिकवायचो. सो मला माझं शिकवून शिकवून शिकलेलं जास्त समजायचं. ग्रुप स्टडीमध्ये मला मित्रांशी बोलताना माझं आकलन स्वतःचं जास्त व्हायचं. पण प्रत्येकाचं तसं नसेल. मग काही लोकांना मनातल्या मनात वाचलं आणि अंडरलाईन केलं तरच जास्त समजतं. काहींची व्हिज्युअल ग्रास्पिंग जास्त असते, काहींची ऑडिटरी ग्रास्पिंग जास्त असते. ज्यांची ऑडिटरी ग्रास्पिंग जास्त आहे त्यांना शिक्षकांनी शिकवलेलं जास्त चांगलं समजतं. ज्यांची व्हिज्युअल ग्रास्पिंग जास्त चांगली आहेत त्यांना डोळ्यांनी फळ्यावर बघितलं की जास्त चांगलं समजतं. आणि काही असतात ज्यांना कृतीतून कळतं, जे फिजिकली ज्यांची जास्त ऍक्टिव्हिटी चांगली असते, ते मुलं स्वतः जोपर्यंत लिहून बघत नाहीत, तो स्वतःच्या नोट्स काढत नाहीत, तोपर्यंत त्यांना त्या विषयाचं पूर्ण आकलन होत नाही. त्यामुळे ह्या मुलाची स्किल काय आहे, ह्या मुलाचा अभ्यास करण्याची पद्धती काय आहे, हे समजून घेण्यासाठी पालक आणि शिक्षक हे दोघांची भूमिका खूप जास्त महत्वाची आहे. सगळ्यांचा अभ्यास एक सारखाच होईल, तो कदाचित वर्गामध्ये होईल, पण आपण घरी तसं करू नाही शकत. दुसरी गोष्ट असते की सलग 3 तास बसणं. पालकांना बऱ्याचदा असं वाटतं की तू सलग 3 तास इथे बसला पाहिजे. हा सराव पेपर सोडवण्यासाठी करणं फार आवश्यक आहे. पण अभ्यास करत असताना आपण 1 तासाचा विषय 15 मिनिटाचा ब्रेक, परत 1 तास वेगळा विषय 15 मिनिटाचा ब्रेक, असं जर केलं तर ती ग्रास्पिंग पॉवर जी असते, आपल्यालाही माहिती आहे की 40-45 मिनिटाच्या वरती आपण एका ठिकाणी जास्त एकाग्रचित्त होऊ शकत नाही. त्यामुळे या पद्धतीने प्रत्येक मुलाच्या बाबतीत स्किल वेगळे वेगळे पालकांनी हेरले पाहिजे आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोललं पाहिजे. आणि जसं आपण लोक पिक्चर मधून खूप चांगले शिकतात, तर जसं आपण छिछोरे पिक्चर मधून काहीतरी शिकलं पाहिजे की कामयाबी के लिए तो हर कोई तैयार है, लेकिन अगर फेल्युअर आहे तो उसके लिए क्या. वी शुड हॅव प्लॅन बी रेडी. ऍक्सेप्टन्स तिथे पण असला पाहिजे. आपण आपल्या मुलांवर का प्रेम करतो, तू 95% मिळवले म्हणून मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बरं का, असं आपलं कधीच नसतं. पण मग हे आपल्या बोलण्यातून त्यांना जाणवलं पाहिजे की मी तुला प्रेम करतो, त्याला काही कारण नाहीये. आणि त्याला काही कारण नाहीये म्हणून तर ते आई वडिलांचं प्रेम हे आपण म्हणतो की निस्वार्थ प्रेम आहे, नाहीतर तो व्यवहार झाला असता. त्यामुळे हे आपल्याला आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलणं फार गरजेचं आहे की परीक्षेचे मार्क हा बाय प्रॉडक्ट आहे, पण योग्य पद्धतीने अभ्यास करणं, योग्य अभ्यास करणं आणि स्वतःला पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी तयार करणं. दुसरी गोष्ट मी नेहमी माझ्या सध्या मला भेटणाऱ्या सगळ्या पालकांना सांगतो की सगळ्या मुलांनी डॉक्टर इंजिनियरच होणं आवश्यक नाहीये, तर काही मुलांनी शिक्षक होणं सुद्धा खूप आवश्यक आहे, कारण पुढची पिढी घडवायची आहे. आणि जर कोणी बाय चॉईस शिक्षक व्हायला तयार असेल तर त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर एखादा म्हणत असेल की मला कलेच्या क्षेत्रामध्ये रस आहे, तर त्यांची सुद्धा आपल्याला खूप गरज आहे. कारण जर कोणी चांगली गाणी म्हटलीच नाही, चांगली गाणी लिहिली नाही, चांगलं म्युझिक कोणी दिलं नाही, तर मग आपण आपलं भविष्यामध्ये आपल्याला कोण भेटणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. बरोबर सर, धन्यवाद. या विषयाला अनुसरून बिरुदेव सरगर सर असं म्हणतात की त्यांच्या घरामध्ये एक 119 IQ असणारा मुलगा आहे, तरी तो घरी शांत बसत नाही. मुळात शांत का बसवायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी देऊन, प्रत्येक काम देऊन, जसं आता सांगितल्यानुसार की त्यांचं IQ लेवल खूप चांगलं आहे, त्याचं ग्रॅस्पिंग पॉवर सुद्धा खूप चांगला आहे. त्यासाठी अधिक कृती देणं, थोडासा रिलॅक्स वेळ देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर आता सांगितल्यानुसार केल्या तर खूप चांगलं आहे. तर याबरोबर आपण आपलं बालपण थोडंसं आठवून बघितलं. कोविड-19च्या काळामध्ये हा बोला सर. कोविड-19च्या काळामध्ये या परिस्थितीमध्ये जे दिव्यांग बालक आहेत त्यांचे पालक आणि इतर व्यक्ती यांच्यामध्ये निद्रानाशासारखी स्थिती निर्माण होते, दुश्चिंता निर्माण होतात, त्याच्याबरोबर OCDच्या केसेस काही समोर येतात. मग या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे ह्या मानसिक आजारापासून थोडंसं दूर राहता येईल? OCD म्हणजे खरं तर OCD मध्ये मॅक्झिमम कॉमन लक्षण होतं की वारंवार हात धुणे. पण आताच्या काळामध्ये हात धुणं हे लोक म्हणतात बघा मी तर बरोबर करतोय, मी परत परत हात धुतोय. त्यामुळे हा थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय आहे.
मी असंच म्हणेल की हे इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्याला आपल्या घरामध्ये जर खरंच खूप निद्रानाशाचा त्रास होत असेल तर आपण चांगल्या काउन्सिलरला भेटणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर सतत 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याला त्रास होत असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटा. आमचे बरेचसे मानसोपचार तज्ज्ञ सध्या ऑनलाईनही अवेलेबल आहे. आपल्या आपल्या परिसरामध्ये जर कोणी ऑनलाईन उपलब्ध असेल तर तो इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपल्याला आपला प्रॉब्लेम नक्की व्यवस्थित सॉल्व्ह करून देऊ शकतो. धन्यवाद सर. दुसरा एक प्रश्न आहे सर याला अनुसरूनच की 8वी 9वी मध्ये किंवा ज्या 12, 13 किंवा 14 वर्षाच्या दिव्यांग मुली आहेत, मग मतिमंद असतील, बौद्धिक क्षमता कमी असणारे असतील, त्यांच्या मासिक पाळी या कालावधीत स्वच्छता बाळगणे त्यांना ते थोडंसं लक्षात येत नाही, बौद्धिक क्षमता थोडीशी कमी असल्यामुळं. त्यावेळेस पालकांची किंवा आईची कशा प्रकारची भूमिका असायला पाहिजे याबाबत काय सांगाल सर? यामध्ये आईची भूमिका जास्त महत्वाची आहे. कारण त्यांना आईला एक स्त्री म्हणून आणि तिच्या मुलीमध्ये होणारे बदल जे असतात हे जास्त चांगल्या पद्धतीने समजत असतात. त्यामुळे तिला अगदी आईने स्वतःच्या भाषेत न समजून सांगता अजून थोडं लहान मुलगी होऊन अजून थोडं एखाद्या 1ली 2रीच्या मुलीला आपण जसं हे सगळं समजून सांगू त्या पद्धतीने हे समजून सांगणं आवश्यक आहे. आणि तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये न चिडता संयमाने हे सांगणं खूप गरजेचं आहे. कारण आईला बऱ्याचदा आपल्याकडे सोवळं हाच प्रकार इतका असतो, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, देवाऱ्याकडे जाऊ नको, मग तुला कळत नाही का. त्यामुळे त्या मुलीला असं कुठे वाटायला नको की हे जे काही होतं हे काहीतरी फार वाईट आहे, काहीतरी भयंकर आहे, हे व्हायला नको. त्यामुळे इथे आईला तिच्या सोबत बसून की हे जे होतं आहे हे नैसर्गिक आहे आणि तुझ्यासारखं हे प्रत्येक तुझ्या वयातल्या मुलीला होतं. मी सुद्धा या प्रसंगामधून गेलेली आहे. आणि अशा वेळेला आपण हे बाकीचे जे परमेश्वर सगळीकडे आहे, तो काय फक्त तुमच्या देवाऱ्यात येऊन बसलेला नाही. मग उगाच देवाऱ्यात जाऊ नको, गॅसला शिवू नको, किचनला हात लावू नको, पिण्याच्या पाण्याला हात लावू नको, हे जे नियम आहेत ना हे थोडेसे आपण बाजूला ठेवले पाहिजे. आणि हे सगळे नियम बाजूला ठेवून पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि याच्यासाठी आईच्या मुलं हे ना पालकांच्या भीतीमुळे आणि पालकांच्या ज्या रिॲक्शन्स असतात आणि पालक जसे वागतात त्याच्यावरून रिॲक्ट होतात. त्यामुळे इथं मला असं वाटतं की असे जर प्रसंग आले तर पालकांनी ओके, इट्स ओके, हे नॉर्मल आहे, हे नॅचरल आहे, सगळ्यांच्या बाबतीत होणार आहे, तुझं पण सुरू झालं असं म्हणून जर तिला ऍक्सेप्ट केलं आणि मग तिला आता काय काळजी घ्यावी लागणार आहे, आपल्याला दर 28 दिवसाला 30 दिवसाला कसं हे स्वच्छ ठेवावं लागणार आहे आणि जर हे स्वच्छ नाही ठेवलं तर मग त्याच्यामुळे आपल्याला कसं ताप किंवा इतर आजार किंवा स्वच्छतेचा प्रॉब्लेममुळे काय होऊ शकतं, हे तिला आपण हेल्थच्या दृष्टीने जर समजून सांगितलं तर मला नाही वाटत की कुठल्याही मुली खूप ऍबनॉर्मली रिॲक्ट होतील. बऱ्याचदा आईच्या चेहऱ्यावरचे, आजीच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आणि त्यांचं ते वागणं बघूनच मुलींना वाटायला लागतं की हे काहीतरी फार विचित्र आहे. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ते त्या एकूणच नैसर्गिक क्रियेबद्दल पण खूप नकारात्मक भावना निर्माण होतात. तर मला असं वाटतं की इथे त्याला ऍक्सेप्टन्स देणं आणि स्वीकार करणं फार गरजेचं आहे. ह्या महत्वाच्या स्किल आहेत, ऍक्सेप्टन्स करणं, स्वीकार करणं आहे, त्या परिस्थितीला स्वीकार करणं हे खूप गरजेचं आहे. याला अनुसरूनच मीनाक्षी जानवळे मॅडमचा सुद्धा प्रश्न होता की हार्मोनल चेंजेसमुळे जे काही शारीरिक बदल होतात त्यावेळी सुद्धा ही काळजी घेणं, काय कशा प्रकारचं ऍक्सेप्टन्स लेवल वाढवायला पाहिजे याविषयी विचारले होते. त्यांना प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळालेलं असेल. दुसरं एक महत्वाचं व्यावसायिक जीवनाशी संबंधित आहे सर की सध्याच्या काळामध्ये आपण फोनशी रिलेटेड काम करतो किंवा ऑनलाईन काम रिलेटेड काम करतो आहे, त्या ठिकाणी काम वर्क फ्रॉम होम पण हे चालू आहे. मग ह्या काळामध्ये अनेकदा होते की माहिती कार्यालयात आहे आणि आपण घरी आहोत, मग त्यावेळेस फोन आल्यानंतर काय माहिती सांगायची. आपण बोलताना विषय झाला हा की फोन आल्यानंतर थोडीशी दडदड वाढते, आता काय मागणी होती की आता नवीन काय मागणी आहे की एकीकडे फोनचा घरामध्ये वापर कमी करायचा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस मानसिक ताण निर्माण होतो त्यावेळेस कशा प्रकारे त्यांना सामोरे जायला पाहिजे असा प्रश्न विचारतात सर यशवंत रायसिंग यांनी. ज्यावेळेस जास्त तणाव येतो त्यावेळेस काय करायला पाहिजे? मला असं म्हणजे तुम्ही आजकाल कुठलंच फील्ड असं राहिलेलं नाहीये की ज्यांना हा प्रसंगाला सामोरं जावं लागत नाही. माझ्याही घरातले लोक अक्षरशः माझ्या फोनला कंटाळलेले आहेत. कारण थोडंसं कोऑर्डिनेशन, समन्वयाचं काम, त्यामुळे दवाखान्यातून कुठल्या वेळेला फोन येईल याला काहीही लिमिट नाही. पण आपल्याला हे फोन आल्यानंतर जी आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते आहे त्याला आपण
सामोरं कसं जातो हे मात्र इथे फार महत्वाचं आहे. आपण एक असं करू शकतो की आपल्या लेवलवरती आपण आपल्या इतर सहकाऱ्यांशी बोलून आणि आपल्या वरिष्ठांशी बोलून पण की ऑफिसच्या फोनसाठी आपण एक ठराविक वेळ ठरवून घेऊयात की ऑफिसचे फोन आहेत किंवा माहिती मागवण्याचे जे फोन आहेत ते आपण साधारणतः दिवसामध्ये 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत घ्यायचे. त्यानंतरचा वेळ जो आहे हा वेळ आपण आपल्या पालकांनाच आपल्या मुलांना घरातल्या कुटुंबांसाठी जर राखीव ठेवला तर मला असं वाटतं की तिथे थोडंसं कुठेतरी अधिकाऱ्यांनी पण आणि सगळ्यांनी मिळून एक आपलं वेळेचं बंधन आखून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट की एखादी गोष्ट स्पष्टपणे आपल्याला सांगता पण येणं खूप आवश्यक आहे की आता मी घरी आहे आणि तुम्ही जी माहिती मागवली ती ऑफिसमध्ये आहे, त्यामुळे याच्या बाबतीत मी काय करू शकतो याबद्दल आपण मार्गदर्शन करावं. सध्या काय झालंय गव्हर्नमेंटमध्ये आता एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर हे बोलणं फार योग्य नाही, पण मोबाईलच्या जशा काही चांगल्या गोष्टी झाल्या तसे काही दुष्परिणाम पण झालेले आहेत. पूर्वी जेव्हा मोबाईल नव्हता त्यावेळेला काही सगळ्या गोष्टी आज की आज आणि अब्बी की अब्बी अशा नव्हत्या. आता असं झालंय की मंत्रालयापासून फोन फिरतो, तिथे सकाळी 10ला चालू होतं की ही माहिती संध्याकाळपर्यंत पाहिजे, आपल्यापर्यंत ते येता येता दुपारचे 3 वाजतात आणि मग आपल्याला सांगितलं असतं की संध्याकाळी 4-5 पर्यंत हे फॉर्मॅटमध्ये ही सगळी माहिती पाहिजे. तर ही सगळी सिस्टीम मध्ये हा जो तत्काळ जो प्रकार आलेला आहे याच्यामुळे हा त्रास सगळ्यांनाच होतो आहे. पण मला असं वाटतं की आपण आपल्या वरिष्ठांशी बोलून आपल्या टीम पुरतं जर असं आखून घेतलं की सर असं ह्या वेळेमध्ये जर माहिती आली तर ती काय अगदीच कोणाच्या जीवाशी आणि अगदीच लाईफ थ्रेटनिंग नाहीये की ही माहिती दिली तर आता काहीतरी खूप मोठं नुकसान होणार आहे कोणाचं तरी आणि कोणाच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे, असं जर काही नसेल. उदाहरणार्थ आमच्याकडे कसं असतं की ऑक्सिजन आता कमी पडतो आहे आणि आपल्याला तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. तर दिस इज लाईफ थ्रेटनिंग आहे, म्हणजे इथे आम्हाला त्याच्यासाठी इमर्जन्सी म्हणून ऍक्ट आउट होणं आणि पटकन आपल्याला ते सगळं उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. पण केवळ एका फॉर्मॅटमध्ये माहिती भरून द्यायची आणि ती आता तासाभरातच मिळाली पाहिजे हे आपण सगळं थोडंसं आपल्या सवयीमध्ये सिस्टीम मध्येच कमी व्हावं अशी मी फक्त यावेळी इच्छा व्यक्त करू शकतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो. धन्यवाद सर. आपले बरेचसे प्रश्न आता कव्हर झालेले आहेत, तर सारखे बरेच प्रश्न असे आहेत की ते विशेषपणे शेवटचा प्रश्न घेऊया की तो असा आहे की तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या बाबतीतली जी भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते तर त्या भीतीमुळे पालकांमध्ये असेल विद्यार्थ्यांमध्ये असेल एक ताणतणाव निर्माण होत असतो. तर एकीकडे विशेष गरजा असणारे जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत ते दुहेरी ताणतणावामध्ये सध्या आहेत. एकीकडे कोरोनाचा एक वाढता प्रादुर्भाव आहेतच, त्याचबरोबर विशेष मूल त्यांच्या सोबत आहे. अशा वेळी विशेष मूल प्रत्येक पालकांची एक अपेक्षा असते की आपलं मूल सुद्धा हे शिकलं पाहिजे. आता दुसरीकडे एक शासनाचं शाळा बंद आहे परंतु घरी राहून शिक्षण ही एक उपक्रम सध्या सुरू आहे. अशातच आता विशेष गरजा असणाऱ्या मुलांना जर त्या पालकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ठेवायचं आहे तर एक ललिता अहिरे मॅडम आहेत, त्यांचा असा प्रश्न आहे की विशेष गरजा असणारे मुलं हे चित्र चांगल्या प्रकारे काढू शकतात किंवा खेळ खेळतात, तर शैक्षणिक कौशल्य त्यांनी पण शिकलं पाहिजे असा दुहेरी भूमिकेतून त्यांचा असा प्रश्न आहे. तर या बाबतीत पालकांना कसं मार्गदर्शन करता येऊ शकतं की जेणेकरून ते दुहेरी कोरोना आणि शैक्षणिक अभ्यास मुलांचा या अँगलने ते काम करू शकतील, या बाबतीत काय सांगू शकाल सर? जर आपल्याला त्यांना सध्या जो घरी आपण अभ्यास देतो आहोत तो जर आपल्याला त्यांच्या छंदाप्रमाणे करून घेणं शक्य असेल, त्यांना जर चित्र काढावे वाटत असतील तर ते चित्राच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला तरी हरकत नाही. त्यांना जर गाणी ऐकायला आवडत असेल तर बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत, रंग, आकडे, ह्या गाण्यांच्या स्वरूपात जिंगल्सच्या स्वरूपामध्ये सुद्धा आज युट्यूबवर उपलब्ध आहे. ते आपण फक्त ऑडिओ वापरून सुद्धा ज्या मुलांना ऐकून ऐकून म्हणायची सवय आहे त्यांच्यासाठी हा फायदा खूप जास्त होतो. त्यामुळे त्यांच्या छंदाप्रमाणे आपण त्यांचा घरी अभ्यास चालू ठेवू शकतो. दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याकडे भिंतीवर पेन्सिल घेऊन जर एखादा मुलगा लिहायला लागला तर तुम्ही काय करतात? तुम्ही पटकन त्याला थांबवतात, यार थांब ती भिंत खराब करू नको, असं करू नको, तसं करू नको. असे प्रसंग अनेक घरांमध्ये घडतात. माझ्या एका मित्राचं घराचे त्याने मला फोटो दाखवले, सगळ्या रूमच्या सगळ्या भिंतींवरती
प्रचंड प्रमाणामध्ये आकडे आ ई ABCD आणि सगळं लिहिलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर लहान मुलं करणार नाही तर कोण करणार? मोठे मुलं करणार. मी त्याला साधा प्रश्न विचारला, का रे बाबा तू हे सगळं केलं ते कशासाठी? तो म्हणतो परत परत त्यांना वेगळा वेगळा फळा आणून द्या, वेगळी वेगळी वही आणून द्या, त्या वह्यांवर खर्च करा. त्याच्यापेक्षा हा पूर्ण भिंत म्हणजे कॅनव्हास आहे. काय त्यांना करायचंय त्यांची इच्छा पूर्ण होईपर्यंत करू देत. एकदा मोठे झाले आणि ते भिंतीवर लिहायचं बंद झालं की त्यावेळेला मी परत घराला कलर करून घेईल. एकूण खर्च एकच होणार आहे. म्हणजे अशा ऍटिट्यूडने सुद्धा मला काही लोकांकडनं शिकायला मिळतं की आपण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे हे करू नको, हे करू नको, हे ते करू नको, ते करू नको. मग मुलांनी करायचं काय हा बऱ्याचदा प्रश्न पडतो. त्यामुळे इथे आपण सगळ्यांनी एकच समजून घेणं महत्वाचं आहे की ती लहान मुलं आहेत, त्यांना समजून घ्या. त्यांचं भावविश्व थोडंसं वेगळं आहे, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, सगळ्या परिस्थितीकडे बघण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे आपण आपले नियम जसेच्या तसे त्यांच्यावरती लावू शकत नाही, लादू शकत नाही. इथे थोडेसे मॉडिफिकेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि जे घर लहान मुलांचं आहे त्या घरामध्ये पसारा असेल आणि भिंती खराब असतील तर मी म्हणतो की ते आनंदी घर आहे. अगदी एकदम चकाचक प्रत्येक गोष्ट जागच्या जागी, चादरीला घडी नाही, चादरीची घडी पण व्यवस्थित ठेवलेली आहे आणि सगळ्या रूमच्या सगळ्या भिंती एकदम क्लीन आहेत आणि लाईट आहे. असं फक्त एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कुठे? हॉटेलमध्ये. घरामध्ये तसं नसतं. त्यामुळे घर हे घरासारखं असावं. आपण आपल्या मुलांना आपल्या घरातलं वातावरण द्या आणि तिथे. आणि मला असं वाटतं की 1 वर्ष, 6 महिने, 8 महिने, 10 महिने जर ते शिक्षण थोडंसं मागे राहत असेल तर त्याच्याने तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल होणार नाही. आपलं आयुष्य जर एखाद्या मुलाचं इतकं मोठं आयुष्य आहे, त्या एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये 5-6 वर्षाच्या शालेय शिक्षणाने खूप मोठा फरक पडतो असं मला वाटत नाही. आपल्यापैकी अनेक लोक झेडपीच्या शाळांमध्ये, पूर्वी गावाकडच्या शाळांमध्ये, खेडेगावामध्ये, कोकणामध्ये कुठे कुठे शिकले, जिथे पाऊस आला की 2-3 महिने शाळा बंद असते, रस्ताच नसतो, जायला नदीला पाणी आलेलं असतं, तरी ती मुलं मोठी होऊन IAS झाली, कलेक्टर झाली. त्यामुळे अगदी छोट्या वर्गातल्या मुलांच्या पालकांनी तर बिलकुलच टेन्शन घेऊ नये असं मला वाटतं. हा, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी इथं जर आपण थोडंसं आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातून मागे पडू नये म्हणून प्रयत्न करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण जी मुलं छोटी आहेत त्यांना ही खूप मोठी सुट्टी मिळालेली आहे. त्यांना परमेश्वराने कृपा केली आहे. त्यांचे आई वडील त्यांच्याबरोबर पूर्ण वेळ घरामध्ये दिलेले आहेत. सो त्यांना हा त्यांच्या आयुष्यातला आलेला आनंदी कालखंड वाटत असेल तर लेट देम एन्जॉय आणि तुम्ही त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवा. इथे खूप जास्त कदाचित माझा मुद्दा सगळ्यांना पटणार नाही, पण आपण हे सांगणं गरजेचं आहे की लहान वर्गांसाठी अरे नाही नाही अभ्यास मागे पोर्शन कम्प्लीट झाला पाहिजे, याचा अट्टहास थोडा लहान वर्गांसाठी कमी झाला तरी हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. शासनाने याच्या बाबतीत खूप काही गैरसमज करून घेऊ नये. ओके, धन्यवाद सर. अतिशय तुम्ही पूर्ण मगाशी 1 तासापासून तुम्ही एक मार्गदर्शन करत आहात. ज्वलंत उदाहरणं देऊन तुम्ही हे आपल्या सर्वांना एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातली एक प्रतिक्रिया खूप चांगली वाटली सर. मी तुम्हाला वाचून दाखवतो की एक मॅडम आहेत, सरला जगताप मॅडम. त्या अशा म्हणतायत की सर, आपण केलेल्या मार्गदर्शनाने आज मी खरंच तणावमुक्त झाले. मी नक्कीच आपले विचार दिव्यांग मूल आणि त्यांच्या पालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच सर, आपण हे जे सकाळपासूनचं जे मार्गदर्शन करत आहात हे नक्कीच सर्व पालकांना, समावेश शिक्षणातील व्यावसायिकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर आता यानंतर मी आपले आभार प्रदर्शन मानण्यासाठी मल्लिकार्जुन सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचे आभार मानावेत. उमेश सर, माझा आवाज येतोय? ओके सर, थँक्यू. आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी MAIP संघाचे धन्यवाद मानतो. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नसून एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. महाराष्ट्र समावेशी शिक्षण व्यावसायिक संघ आयोजित आजचे विषय कोरोना कालावधीत मानसिक स्वास्थ्य आणि ताणतणाव नियोजन यासाठी आपल्याला आज लाभलेले वक्ते मान्य श्री डॉक्टर निलेश जेजूरकर, विभाग प्रमुख मनोविकार शास्त्र, सिव्हिल हॉस्पिटल नाशिक, यांनी आज आपल्याला अत्यंत देऊन सुंदररित्या आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर,
आपले सेशन चालू असताना मला एक दोन शब्द आठवले, ते मी तुमच्यासाठी रुजू करतो. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी, आज मानतो आपले आभार. आज मानतो आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. सर, माहित आहे की खरे रिअल जगातले जे हिरो आहेत ते कुठले बॉलिवूडचे ऍक्टर्स नसून खरे योद्धे तुम्हीच आहात. हे या कोरोना काळामध्ये सगळ्यांना समजलेलं आहे. आज जर कोरोना मागे हटत आहे तर कुठल्या वॅक्सिनसाठी नाही किंवा कुठल्या वॅक्सिनमुळे नाही, तर तुमच्या जिद्दीमुळे आज कोरोना पाठीमागे हटत आहे. अत्यंत बिझी शेड्यूल मधून आपण वेळ काढून आम्हा सर्व व्यावसायिक मित्र परिवारासाठी अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहात. किचन पासून ते बॉलिवूड पर्यंत आणि बस प्रवासापासून ते विमानापर्यंत आम्हाला आजच्या एका तासामध्ये घेऊन गेलात. त्यामुळे आपले खरेच खूप खूप आभार मानतो. आपल्यासोबतच आज आमचे सन्माननीय काकडे साहेब, त्यांनीही आम्हाला मागल्या अनेक दिवसापासून मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी आमच्या सोबत आहेत, म्हणून मी त्यांचेही आज आभार मानू इच्छितो. त्याचसोबत हे सेशन आपल्या सर्वांसाठी म्हणजेच व्यावसायिक मित्र परिवारासाठी आयोजित आहे. तर फेसबुक लाईव्ह, फेसबुक पेज, ट्विटर, युट्यूब हँडल या प्रत्येक घटकामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या सोबत आज आहेत त्यांचेही आज मी आभार मानू इच्छितो. यासोबतच आपल्याला इथेच थांबायचं नसून पुढे कंटिन्यू करायचं आहे. बरेच मित्रमंडळी विचारतात की हे फक्त कोरोना कालावधीपुरतं आहे का? तर हे फक्त कोरोना कालावधीपुरता नसून आपल्याला व्यावसायिकामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये, आपल्यामध्ये परिवर्तन, एक पॉझिटिव्ह परिवर्तन घडण्यासाठीचा हा एक MP परिवाराचा विचार आहे. तर त्याचसाठी 12 जुलैला आपला दृष्टिकोन या विषयावरती माननीय डॉक्टर गजानन पाटील साहेब, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांनी आपल्याला असंच अनमोल असं मार्गदर्शन करण्यासाठी वेळ देणार आहेत. त्याच्यासाठी सगळ्यांना मी नम्रपूर्वक विनंती करू इच्छितो की आज जसं आपण वेळ देऊन या सेशनचा आनंद घेतलात, लाभ घेतलात, त्याच पद्धतीनं 12 जुलै रोजी सुद्धा वेळ काढून आपण पुढील सेशनचा आनंद घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो. त्याच पद्धतीनं मागील 4 सेशनचे आजला धरून 5ही सेशनचे व्हिडिओ युट्यूब वरती आहेत. तर त्याचा कोणी जर राहिलेले असेल, लाभ घेतलेले नसेल, तर ते युट्यूब पाहावा. त्याचं आपल्या अभ्यासामध्ये, दिव्यांग समाज शिक्षणामध्ये अध्यापन करत असताना त्याचा आपल्याला लाभ घेता यावा यासाठी ते युट्यूब वरती उपलब्ध आहेत. ते पाहावा असं मी परत एकदा आवाहन करतो. आणि MAIP परिवारातर्फे आजचा हा सेशन इथे संपलेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद.